श्रीराम समर्थ. विदेहापरी चालवोनी प्रपंचा, मुमुक्षु जनालागी अध्यात्म चर्चा, करोनी बहुलोक जे मेळवीती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदावास नामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ श्रीराम. यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्या तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र, इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. पवन सुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अम्बे मात की जय. दुर्गा मात की जय. संतोषी माते की जय. सब साधु संतन की जय. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, नमामि राधे नमामि कृष्णं. नमामि राधे नमामि कृष्णं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेवं.
राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण 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 गोपाल कृष्ण महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। राधे 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 राधे। प्रभु हरे कृष्ण। जय सिया राम। थोडंसं प्रभू सगळ्यांनी आपले डोळे मिटायचे। डोळ्यासमोर श्री क्षेत्र पंढरपूर मुख्य मंदिर परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचंय। त्यांच्या चरणी असंख्य तुलसीपत्रांनी फुलं व्हायची आणि नमस्कार करायचा आहे। त्यांच्याच पाठीमागे उभ्या असलेल्या रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राधा माता यांच्याही चरणी फुलं व्हायची आणि नमस्कार करायचा आहे। पुन्हा परत फिरून परमपिता पांडुरंग परमात्मा यांच्या समोर यायचे, त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि प्रार्थना करायची। हे प्रभो, हे दयानिधे, या संसार सागरातून लवकर आमचा उद्धार कर। आम्हाला संतती, संपत्ती इत्यादी ऐहिक सर्व सुख प्राप्त होऊ दे आणि दया, क्षमा, शांती, विवेक, वैराग्य, आनंद, उत्साह, प्रेम इत्यादी पारलौकिक सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होऊ दे। आम्हाला इहलोक आणि परलोक दोन्हीही साध्य होऊ दे, दोन्हीही प्राप्त होऊ दे। पांडुरंगा, आम्हाला तुझे अनन्य प्रेममय अशी भक्ती प्रदान कर, तुझं ज्ञान प्रदान कर, तुझं प्रेम प्रदान कर, तुझं नाम प्रदान कर। तुझ्या नामामध्ये गोडी येऊ दे, रस येऊ दे। तुझं गोड नाम अखंड आमच्या मुखामध्ये बसू दे। आमचं आपापसातील निस्वार्थी प्रेम वाढेल असा उपाय कर आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या चरणाशी अखंड प्रेमात, अखंड आनंदात, अखंड समाधानात, अखंड एकत्र ठेव। परमपिता पांडुरंग परमात्मा यांनी स्मित हास्य करीत आपला उजवा हात आपल्या सगळ्यांच्या मस्तकावर ठेवला आणि तथास्तु असा आशीर्वाद दिलाय, तो ग्रहण करायचा। पुन्हा एकदा त्यांच्या चरणी आपलं मस्तक नत करायचं आणि 2 मिनिटं डोळे घालून स्वस्थ बसायचं आहे।
जानकी जीवन स्मरण जय जय राम। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम। महावैष्णव संत भगवान श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री ब्रह्मानंद महाराज आणि परम पवित्र अशी श्रीमद भागवत कथा ऐकण्याकरता जमलेले सर्व प्रिय भाविक जन, काल भगवंताचा जन्म आपण पाहिला. तुरुंगामध्ये भगवंताचा जन्म झालेला आहे. जन्मही दिव्य आणि कर्मही दिव्य. राम अवतार मर्यादा पुरुषोत्तम, सगळ्या गोष्टी सरळ 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 जन्म, सरळ सरळ वैकुंठ गमन. इथे ते कधी सकाळी 7 वाजता प्रभूचा जन्म, दुपारी 12 वाजता जेव्हा सूर्य डोक्यावर आलेला होता त्यावेळेला, आणि याचा जन्म रात्री 12 वाजता. नेमका टायमिंग काय? 00.00. 1 सेकंद इकडे नाही, 1 सेकंद तिकडे नाही. बघा, परफेक्ट टायमिंग. जन्म कर्म समे दिव्य, सगळं दिव्य, सगळं दिव्य. राम कसे होते? सावळे होते रंगाने. हे कसे आहेत? काळा. कशा करता काळा? काळा तर अज्ञानाचं प्रतीक आहे आणि भगवंत तर ज्ञानी आहेत. मग काळा रंग कशासाठी आहे? काळ्या रंगावर बाकीचे सगळे रंग उठून दिसतात, नाही का? म्हणून काळा. काय रूप होतं महाराज. राम सुंदर होते दिसायला आणि कृष्ण आकर्षित करून होते दिसायला. जर रामाचं धनुष्य काढून घेतलं आणि भगवंताची मुरली काढून घेतली तर रामात आणि कृष्णात फरक नाही, एकच. ओळखताच येणार नाही राम आहे का कृष्ण आहे. ओळखतं कशावर? नाही तर धनुष्यबाण आणि मुकुट याच्यावरनं आपण ओळखतो. नाही तर दोन्ही दिसायला सारखेच, एकच आहे ना, दिसायला सारखेच. राम कृष्ण नामे ही दोन्हीही साजेरे, हृदय मंदिरी स्मराकारे. कोणी रामाचं भजन करा, कृष्णाचं भजन करा, काही. असा भगवान तुरुंगामध्ये जन्म झाला. निळ सावळा परब्रह्म बालक रूपामध्ये समोर प्रगट झालेलं होतं आणि वसुदेव आणि देवकी अतिशय आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होते. तोच हा भगवंत जो मत्स्य रूपाने शंखासुराचा ज्यांनी वध केला होता, वराह रूपाने पृथ्वीला दाढेवर धरून बाहेर काढलं होतं, हिरण्याक्षाचा वध केला होता. तोच कुर्म अवतारामध्ये ज्यांनी मंदराचल पाठीवर घेतलेला होता, तोच नरसिंह या नखाने क्रोध करून हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं होतं. तेच वामन ज्यांनी बळीला पाताळात धाडलं होतं. तेच परशुराम 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करणार आहे. तेच मर्यादा पुरुषोत्तम शांत स्वरूप, परमशांत स्वरूप राम. हेच हे परब्रह्म श्रीहरी विष्णू स्वयमेव प्रगट झाले होते श्रीकृष्ण रूपामध्ये. एकदम वीज कडाडली आणि भगवंत प्रगट व्हावेत असे भगवान प्रगट झालेले होते. सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली होती. भगवंताचा जन्म झाला होता. भगवान सगळ्यांकडे अगदी टुकुर 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 पाहत होते. सगळ्या देवतांकडे जे तुरुंगामध्ये जमलेले होते. हातात मुरली होती, सुंदर हसत होते, गालावर खळी पडत होती, एकदम गोड दिसत होते भगवान. सगळ्या देवतांना त्यांनी सांगितलं की आता तुम्ही जा, कारण आता मला पुढचा प्रोग्राम करायचा आहे, तुम्ही आता जा. बाहेर मध्यम स्वरूपाचं सगळं होतं बघा. काय? रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. आत्तापर्यंत पाऊस पडला नाही. काल भगवंताचा जन्म झाल्याबरोबर पाऊस आला. ही स्पेशालिटी आहे की तो आहे, मी आहे, तो दाखवतो मी आहे. तुम्ही फक्त माझं भजन करा. मी तेव्हाही तसाच होतो ना, आत्ताही तसाच आहे, मी आहे. ही प्रचिती आहे आणि त्याची कृपा झाल्यावरच ही प्रचिती येते. तुम्ही काहीही करा तिथे, तुमची त्यांची कृपा झाली की. रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता. मेघ हळूहळू हळूहळू गर्जना करत होते. बाळ घाबरेल म्हणून. जास्त जोरात पण नाही आणि जास्त कमी नाही, हळूहळू हळू. जणू काही आनंदाने खिदळतायत स्वर्गामधले देव. इतकं सुंदर हसतायत. अशा पद्धतीने ढगांचा गडगडाट सुरू होता.
रिमझिम पाऊस जास्त जोरात का नाही, भगवंताला लागेल म्हणून, कारण पुढे नेणार होते ना गोकुळामध्ये, भगवंताला लागू नये पावसाचे थेंब म्हणून रिमझिम. ताल होता प्रत्येक गोष्टीमध्ये, ताल, समत्व होतं सगळ्या गोष्टींमध्ये, समतोल होता सगळ्या गोष्टी. सुंदर 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 फुलं उमलली होती महाराज नदीकाठी. नवजीवन प्राप्त झालेलं होतं, कारण सगळ्यांना जीवन देणारे भगवान प्रगट झालेले होते. वातावरणच एकदम वेगळं बदललेलं होतं सगळं. हिंसाचाराचं वातावरण संपलेलं होतं, भीतीचं वातावरण संपलेलं होतं, अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. बऱ्याच लोकांना कळत नव्हतं अचानक एवढा आनंद का वाटतोय, काहीतरी आज विशेष आहे. अहो, भगवंत प्रगट झाले होते, भगवान प्रगट झाले होते. त्रिलोकीनाथ, त्रिलोक रचेता भगवान प्रगट झालेले होते, म्हणून हा आनंद सगळीकडे पसरलेला होता. आणि वसुदेवाने विचार केला की आता काय करायचं, म्हणून तो स्पर्श करायला जाणार तेवढ्यात एकदम चतुर्भुज भगवान प्रगट झाले. शंख, चक्र, गदा, पद्म, नीलवर्ण, श्यामवर्ण, पिवळं पितांबर नेसलेले भगवान प्रगट झाले. प्रगट झाल्याबरोबर देवकी आणि वसुदेव दोघांनी नमस्कार केलेला आहे. भगवान म्हणाले, आशीर्वाद, तुम्ही मला प्राप्त करून घेण्याकरता खूप तपश्चर्या केली, तुमच्या तपश्चर्येवरती मी प्रसन्न झालो होतो. वसुदेव आणि देवकी, आणि तुमच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन मी तुम्हाला वरदान द्यायला सिद्ध झालो होतो आणि सांगितलं होतं तुम्हाला काय हवं असेल ते वरदान मागून घ्या. तेव्हा तुम्ही माझ्याकडे वरदान मागितलं की आम्हाला तुमच्यासारखा पुत्र हवा. तेव्हा मी तुम्हाला तथास्तु म्हटलं खरं, पण काय आहे, माझ्यासारखं दुसरं कोणीच नाहीये, माझ्यासारखा मीच आहे. त्यामुळे मी तुमचं वरदान तसं पूर्ण नाही करू शकलो, आणि जेव्हा वरदान पूर्ण करू शकत नाही तेव्हा मागितलेली वस्तू तिप्पट द्यावी लागते. म्हणून म्हणाले, मीच तुमचा पुत्र होऊन आलो, पण वरदान पूर्ण करू न शकल्यामुळे मी 3 वेळेला तिप्पट 3 वेळेला तुमच्या पोटी जन्म घेतला. कसा? पहिल्या जन्मामध्ये हे वसुदेव, तुम्ही सुतपा नावाचे वसू होतात आणि पृष्णी नावाची देवकी होती. तुमच्या पोटी मी पृष्णगर्भ म्हणून जन्म घेतला. हा माझा पहिला जन्म. दुसऱ्या जन्मामध्ये तुम्ही कश्यप आणि माता आदिती झालात, तुमच्या पोटी वामन म्हणून मीच जन्म घेतलेला. आणि आता हा 3रा जन्म आहे. या 3ऱ्या जन्मी तुम्ही देवकी आणि वसुदेव झालात आणि मी श्रीकृष्ण म्हणून प्रगट झालेलो आहे. या जन्मात माझं वरदान पूर्ण होतं. कृष्णीगर्भ, वामन आणि भगवान श्रीकृष्ण. आणि मग देवकी माता म्हणली, प्रभो मला तुमच्या बाललीलांचा आनंद घ्यायचा आहे. हो म्हणाले, पण हे जर तुमचं रूप माझ्या लक्षात राहिलं तर मी कसं घेणार? काळजी करू नका म्हणाले, माझी माया फार बलवत्त नाही. तुम्ही चटकन हे विसरा, त्याची माया किती बलवत्तर आहे आपणही झटक्यात विसरतो. अनुभव आला की जाणवतं देव आहे, पक्की श्रद्धा बसते, विश्वास बसतो, देव आहे. 1 तास जाऊ द्या, काय म्हणतो आपण, योगायोग तर नसेल, काय बलवत्तर आहे माया पहा. याला श्रद्धाच लागते, पक्की श्रद्धा लागते की नाही तो आहे, तो आहे, तो आहे. म्हणून आपल्याला श्रीराम जय राम जय जय राम करत बसावं लागते, जय जय राम कृष्ण हरी करत बसावं लागते. नाही तर तयारच असतो की आपण, ते तयार नाही ना, म्हणून स्मरण ठेवावं लागतं की तो आहे, तो आहे, तो आहे, तो आहे. हे झालं. वसुदेवाने विचारलं, भगवान पुढची व्यवस्था काय, कारण कंस आता येईल. भगवान हसले, कारण भगवंताला माहिती होतं कंस पण मीच आहे, वसुदेव पण मीच आहे, देवकी पण मीच आहे, कृष्ण पण मीच आहे, सगळा खेळ मीच मांडलाय. म्हणून भगवान हसले. पण मायेच्या अधीन असलेले जीव, आता विचार करा, देव पोटी आले तरी वडील घाबरतात. मग आपण घाबरतो तर विचित्र काय त्याच्यामध्ये? आपली मुलं आजारी पडली आणि आपण घाबरतो, तर विशेष काय आहे? त्यांच्या पोटी कृष्ण आले ते वसुदेव सुद्धा घाबरलेच की. ही माया आहे बलवत्त. उपाय काय आहे त्याला? काही उपाय नाही. भीती वाटली ना, काळजी वाटली, वाटू दे,
पण सारखं मनाला त्यावेळेला हे सांगत राहायला पाहिजे, तो आहे, तो आहे, तो आहे. पॅरलली चालू द्या. एक दिवस काय होईल, एक दिवस असा येईल की भीती काळजी पूर्ण नाहीशी होईल आणि आपण एकदम शांत होऊन जाऊ की तो आहे, बघून घेईल तो. असा एक दिवस येतो. पण त्याला निरंतर उपासना करावी लागते, निरंतर आठवण ठेवावी लागते. निरंतर हा शब्द फार महत्वाचा आहे, अखंड आणि निरंतर. मोठ्या मोठ्या योगी जनांना सुद्धा महाराज एवढे हजारो करोडो वर्ष तपश्चर्या करून साधत नाही, सोपं नाही आहे. किती ध्यान लावून बसतात भगवंताचं. तुम्ही ध्यान लावून बसाल हो, तो येतो का तुमच्या ध्यानात? सोपं आहे का ध्यान? सोपं आहे? भगवान बुद्ध यांना ध्यान लागायला 6 वर्ष लागले. 6 वर्षांनी त्यांना ध्यान लागायला सुरुवात झाली. आम्ही आज 10 मिनिटं डोळे मिटले की मेडिटेशन, नाही मेडिटेशन काही येत नाही, तो येतच नाही. महाराज समोर आला की पळून जातो. मानस पूजा जमेना. मानस पूजेत किती विकल्प येतात, जरा करून दाखवा मानस पूजा. अहो आम्ही केली, एकाने मला सांगितलं. पण काय केलं? अहो काय करणार म्हणाले. महाराजांना आंघोळीला बसवलं आणि मस्तपैकी त्यांना आंघोळ घातली आणि मन भरकटलं म्हणले. संध्याकाळी लक्षात आलं महाराजांना थंडी वाजते, कपडे घालायचे राहिले. हे आमची मानस पूजा. चित्त स्थिर नाही. कशी मानस पूजा होत नाही. महाराज ध्यान कसं लागेल? कशाला पाहिजे ते मेडिटेशन? साधा सोपा मार्ग आहे ना, नाम घ्या. साधा आणि सोपा मार्ग. तो लक्षात राहणं. कशाने लक्षात राहील महाराज? प्रेम असलं की लक्षात राहतं. योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी. त्यांना ध्यानात येत नाही. योगी मुनी जन त्यांच्या ध्यानात येत नाही. ते सुख जे योगी मुनी जन तपश्चर्या करून ध्यान धारणा करून ज्या सुखाची अपेक्षा करतात, योगिया मुनी जना ध्यानी, योगिया मुनी जना ध्यानी, ते सुख आसनी शयनी, ते सुख आसनी शयनी. कोणाला? गोपाळांना, भक्तांना. हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. सहज हरी सुख आहे. काय वेगळी साधना केली का त्याने? काही नाही. गोकुळच्या गवळिया, गोकुळच्या गवळिया, गोपी गोधनास कळा, गोपी गोधनास कळा. हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. काही वेगळं केलं का त्याने? काही नाही. गाई गुरं सांभाळली, भगवंतावर लक्ष ठेवलं, अनुसंधान, नाम सारखं सापडलं की नाही त्यांना? बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, बाप रखुमा देवी वरू विठ्ठले, ते सुख सवंगडी आदी धले, ते सुख सवंगडी आदी धले. हरी सुख फावले रे, हरी सुख फावले रे. सहज. कोणाला दिला ते सुख? भगवंतानी. मित्रांना. सवंगडी का दिलं का? तपश्चर्या बघितलं, हा 10,000 वर्ष तप करतो, याला सुख देऊया. हा 50,000 वर्ष तप करतो, याला सुख देऊया. नाही. कोणाला सुख कोणाला दिलं ते? दर्शनाचं, स्पर्शाचं, संभाषणाचं सुख कोणाला मिळालं? मित्र, सवंगडी. बोबड्या, वाकड्या, लंगड्या, पेंद्या, या सगळ्यांना. त्यांनी काय तपश्चर्या केली? ए कृष्णा चल झाडू मार इकडे, आम्हाला बसायचंय. अशांना तू ध्यान द्यायचं. तुम्ही असं करू नका. ते सगळे संतच होते. किती प्रेम होतं. कृष्ण म्हणायचा ना, भूक लागली, अरे मग मी खातोय ना, माझ्यातला अर्ध तू खा. कसलं नैवेद्य कसलं काय हो? हा काही नैवेद्य आहे का? तोंडातला अर्ध काढला, अर्ध यांनी खाल्लं, अर्ध कृष्णाला. बरोबर. काय प्रेम आहे महाराज. आहे माझा का नाही? माझा का? ह्या माझामध्येच सगळं आहे. हाच माझा जर संसारात वापरला तर वाटोळ आहे, आणि हाच माझा जर कृष्णात लावला तर तुम्हाला आत्मसाक्षात्कार आहे, भगवंताची भेट आहे. फरक एवढाच आहे, माझा कुठे लावायचा, मी आणि माझा कुठे लावायचा, ते समजलं पाहिजे. मी आणि माझे, आईशी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. 15वा अध्याय भगवद्गीता, ज्ञानेश्वरी. विसरायला पाहिजे मी आणि माझं. मग मी आणि माझं काय? शब्द तेच आहेत ना, जात नाही ना. आपण दिवस रात्र उठता बसता मी आणि माझं, मी आणि माझंच करतो ना. संसार मी आणि माझा नका म्हणू. संसार कोणाचा? तुझा आणि तू. आणि मी माझा काय? माझा तू, मी तुझा. संपला. मी आणि माझा. त्या प्रत्येक गोपिकांना, त्या गोपाळांना कृष्ण माझा वाटत होता. माझा कृष्ण, माझा कृष्ण, माझा कृष्ण असं म्हणतात तर तो त्यांचा होता. एक देव सोडून तुमचा कोणी नाही. देव आणि सद्गुरू ते एकच आहे, कोणी नाही तुमचा.
मुलाला म्हणा माझा, मुलीला म्हणा माझा, जावयाला म्हणा माझा, नवऱ्याला म्हणा माझा, बायकोला म्हणा माझी. आहे का कोणी तुमचं? कोणी येत नाही. आयुष्यभर तुम्ही सगळं करता, त्यांची काही चूक नाही, संसाराचा नियम आहे तो, त्यांची काही चूक नाही, पण होत नाही मनासारखं, हा संसाराचा नियम. माझा कोणाला म्हणा, कृष्णाला म्हणा माझा माझा माझा. तो दोन गोष्टी करेल, एक तर तुम्ही मागेल ते सगळं देईल कारण तुम्ही त्याला माझा म्हटलंय, नाही तर तुमची मनातली इच्छा तो नाहीशी करेल. शांतता नक्की प्रदान करेल, देता येत असेल तर देईल, नसेल देता येत तर शांतता नक्कीच प्रदान करेल, समाधान प्रदान करेल. हे भगवंताचं प्रमुख लक्षण आहे. जे आजपर्यंत भगवंतावर अवलंबून राहिले त्यांना सर्व सुख प्राप्त झालेलं आहे, आणि जे भगवंतापासून विन्मुख राहिले त्यांना दरिद्रता झालेली आहे. दरिद्रता, दरिद्रतेची काय व्याख्या? दरिद्रता म्हणजे काय? ज्याच्याकडे पैसा नाही तो दरिद्र नव्हे. एकनाथ महाराजांनी म्हटलंय, पोटी असता कोटी धन, संतुष्ट नाही जयाचे मन, तो दरिद्री जाणोधवा. कोट्यावधी रुपये पडलेत पण वाटतं अजून पाहिजे, दरिद्री आहे का? अजून पाहिजे म्हटलं दरिद्री. आणि जो म्हणतो अजिबात नको, बस पुष्कळ आहे, श्रीमंत. कारण समाधान, श्रीमंती समाधानावर अवलंबून आहे. आणि हे सगळं समाधान गोकुळामध्ये गोपिकांकडे आहे, गोपाळांकडे आहे. हमारा लाला है ना म्हणता सरळ, हमारा लाला है ना देख लेगा. हे पाहिजे महाराज. वसुदेव देवकी आई वडील जरी झाले तरी समाधान नव्हतं, कारण माझा म्हटलं सुरुवात काळजी लागली पहिली, नंतर माझा माझा म्हटल्यानंतर शांत झाले आणि जाऊन गोकुळात सोडून आले. कारण कृष्णामध्ये ते माझं पण लावलं. आधी माझी मुलं, माझी मुलं, माझा मुलगा हे होतं, आता माझा कृष्ण हा आहे. माझा कृष्ण म्हणल्यावर फरक आहे, मग समाधान झालं. मग ज्या मुलासाठी रडत होती तेच पोरगं गोकुळात सुद्धा सोडून आले शांतपणे. का? तो बघून येईल. ज्या वसुदेवाला भीती वाटत होती की आता कंस येईल आणि काय होईल, तेच वसुदेव अगदी शांतपणे जाऊन नदीतून पार गेले. नदीचं पाणी जेव्हा वाढायला लागलं ना म्हटले तो बघून घेईल. हे कधी? कृष्ण माझा म्हटल्यावर. आणि तो बघून घे, तो भगवान आहे ना, बघून घे. ही मनाची तयारी आपोआप होते महाराज. काय आणि सवंगडी होते, ज्या सवंगड्यांनी सुख दिलं ते सवंगडी तरी काय होते, कसे होते? गोपियांची ताक पिरे काय पोरे चांगली, काय पोरे चांगली, काय पोरे चांगली. काय शब्द आहे? गोपियांची ताक पिरे. नाकी 9 आणून ठेवायचे, मटकी फोडायचे, सगळं ताक पिऊन टाकायचे, दही घेऊन जायचे, सगळं अशी सवंगडी. मग आपण होऊच शकतो भगवंताचे सवंगडी. फक्त भगवंताचं सवंगडी व्हायला काय पाहिजे? भगवंतावर निर्व्याज प्रेम पाहिजे. तू काही दे नाही तर नको देऊ, आम्हाला तू पाहिजे, तू पाहिजे, तू पाहिजे, तू पाहिजे. भगवंताने विचारलं ना काय पाहिजे? बाकी सगळ्या भानगडीत पडू नको, तूच पाहिजे. हे कोणी मागितलं? सगळ्या प्रल्हादांनी मागितलं, तुकाराम महाराजांनी मागितलं, नामदेव महाराजांनी मागितलं, सगळ्या संतांनी मागितलं, काकभूषुंडींनी मागितलं. तूच पाहिजे रामा, दुसरं कोणी नको. हेच अमर राहिले. आज त्यांचंच उच्चिष्ट आपण खातोय आणि त्यांचंच उच्चिष्ट आपण बोलतोय. हे प्रेम आहे. परमार्थ साधायचा असेल ना, ते सुख आसनी शयनी, ते सुख आसने बसल्यावर पण कृष्णाची आठवण, झोपल्यावर पण कृष्णाची आठवण, जेवताना पण काय त्याला आपण नैवेद्य भरवायचा, कृष्णाची आठवण. हे मोठ्या मोठ्या योगी मुनी जनांना देखील तपश्चर्या करून ध्यान लागत नाही. ते उठता बसता तुमच्या आमच्या सारख्या सामान्य सांसारिक माणसांना ध्यान लागतं. कशाच्या जोरावर? भगवंतावर प्रेमाच्या जोरावर. हे सुख प्रेमात आहे. एकदा प्रेम करून तर बघा त्या कन्हैयावर, असा अनुभव देईल, अनुभव देईल. एकदा गुंतलात ना की तो गुंता सुटायचा नाही महाराज. गुंतून जाल त्याच्यामध्ये, दुसरं कोणी सापडणार नाही. अहो याच्यासारखा मुलगा नाही, याच्यासारखा वडील नाही, याच्यासारखा मित्र नाही, याच्यासारखा प्रेमी नाही, याच्यासारखा नवरा नाही, याच्यासारखा शत्रू नाही. तर त्याचंही कल्याण करून टाकतो शत्रूस. मग सगळं सर्वस्व आमचं प्रेम जे आहे ना, ते प्रपंचात इतर सगळ्या ठिकाणी लागलंय ना, ते सगळं गोळा करा आणि एका कन्हैयामध्ये टाकून द्या. झालं. कृष्णम, लोक म्हणतात ना, अहो आमच्याकडे गुरु नाही, कोणाला गुरु करावं? कृष्णम वंदे जगद्गुरु. तोच गुरु आहे आणि तोच देव आहे. चांगल्या चांगल्यांचा गुरु आहे. हो, काही सामान्य आहे का? त्याच्या इतका ज्ञानी कुणी आहे का? नाही आहे. परमात्मा गुरु पण आहे, देव पण आहे. त्याला सगळं अर्पण करून टाका. बघा शेवटी तो म्हणाला ना अर्जुनाला,
अर्जुनाला एवढं समजावून सांगितलं. शेवटी अर्जुन काढून, अरे बाबा तू एवढं सांगितलं काही समजलं नाही रे बाबा, नेमकं काय करायचं याच्यातलं, तू काय काय सांगतोस, मी तुला विचारलं, तू प्रश्नांची उत्तर देतो, सांख्ययोग सांगतो, कर्मयोग सांगतो, कर्मसन्यास योग सांगतो, भक्तियोग सांगतो, आणखी ध्यानयोग सांगतो, काय करायचं नेमकं. कृष्णाने कपाळावर हात मारला, एवढा वेळ मी याला सांगतोय आणि शेवटी म्हणतो नेमकं काय करायचं. कृष्ण काय म्हणते, जाऊ दे ना बाबा भानगडी, सर्व धर्मं परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. तू सगळं सोडून मला शरण ये, मी पाहतो. सर्व धर्मं परित्यज्य, धर्म म्हणजे काय, हिंदू धर्म का इतर धर्म नाही, इथे धर्म याचा अर्थ आहे तुमचा सगळं जे काही क्रिया आहेत, सगळ्या क्रिया, तुम्हाला जे हवं आहे नको आहे, तुमचं जे कर्तव्य आहे, जे काही तुमची कामं आहेत, जे तुमच्या मनामध्ये संकल्प उठतात, विकल्प उठतात, उठू देत, काही फरक पडत नाही, सगळं माझ्यावर तुम्ही टाका. हे बघ बाबा, संकल्प येतात, विकल्प येतात, त्रास होतोय, देह दुःख होतोय, आमच्या प्रपंचाची काळजी आहे, अमकं आहे तमकं आहे, हे सगळं सोडून शरण जा. आता मी तुला शरण आहे, तू बघून घे. प्रवासात असे नटरंगी सापडतात. 4 तासाच्या प्रवासामध्ये, 5 तासाच्या प्रवासामध्ये किंवा 10 तासाच्या प्रवासामध्ये ज्या वेळेला आपल्या बाजूला कोण शेजारी असतो माहिती नाही, तो काय सांगतो, अहो इथे वरती ना माझं सामान ठेवलंय, त्यात जरा मौल्यवान दागिने वगैरे, जरा लक्ष ठेवा. हा हो, आपण अगदी आनंद, हो काही काळजी करू नका, मी आहे, तुम्ही काय करा, मी झोपतो. तो झोपतो आणि 10 तास काळजी कुणाला, अरे ह्याची बॅग आहे का, ह्याची बॅग आहे का, काळजी कुणाला, आपल्याला. तसं म्हणाले भगवंतावर द्या टाकून, तुमचा प्रपंच करीन तो आणि झोपून जा. म्हणजे अगदी निर्धास्त राहा, तो पाहतो सगळा प्रपंच, काय करायचं काय नाही, त्याला काळजी असते. भीष्माने नाही का प्रतिज्ञा केली होती, सगळे पांडव मारीन, सगळे गाढ झोपले होते रात्री, एवढी प्रतिज्ञा होऊन सुद्धा भगवंत म्हटले, अरे तुम्हाला झोपा कशा येतात, भीष्म प्रतिज्ञा आहे ते काय सामान्य आहे, आम्हाला काय करायचंय, तू आहेस ना, तू बघशील. सगळे गाढ झोपले, कन्हैयाच रात्रभर तळमळत, इकडून या खुशीवर तिकडून त्या खुशीवर, काय होईल कसं होईल, भगवंताला काळजी. कारण जबाबदारी टाकली ना, आपली गडबड काय होते, आपण सोपवतच नाही, सोपवत नाही आपण, की जे झालंय ना ते तुझ्या इच्छेने झालंय, बाबा तूच बघ आता काय करायचं. आपण काय, आमच्या मनासारखं होऊ दे, म्हणजे बाकी मी करून घेतो असं पण म्हणता ना. हो, आम्ही मेहनत करायला सिद्ध होतो, फक्त एवढं आमच्या मनाचं करून दे, बाकी आम्ही बघतो. बाकी कशाला बघता, बाकी ठेवता कशाला. का हिशोब कसा बरोबर लागला पाहिजे, बाकी शून्य आली पाहिजे, आपली बाकी उरते, म्हणून बाकी पूर्ण करायला जन्म घ्यावे लागतात सारखे सारखे सारखे. शून्य करा ना हिशोब. शून्य म्हणजे काय, सगळं तुझ्याकडे, सगळं तू, बस आम्हाला काही बाकी माहित नाही. मग बरोबर बेरजा वाजा बाकी तो गुणाकार भागाकार करतो, शून्य, मुक्ती, बाकी उरता कामा नये काही. एक कृष्ण म्हणला की आणखी बाकी राहता कामा नये. कृष्ण म्हणजे कृष्ण. लक्षात आलं ना, भक्ती काय आहे ते, सुख सवंगडी. त्याला सवंगडी, सवंगडी कोण, ज्याला कृष्णाशिवाय दुसरं काही नाही तो सवंगडी. काय एक एक भक्त होऊन गेले महाराज. कृष्ण चरित्र सांगायला 10 दिवस पाहिजे, मजा येते सांगायला, इतकं सुंदर, किती सांगू आणि किती नाही. हे विशाखा सखी आहे म्हणून होती, ते राधा मातेचे सगळ्या सख्या, विशाखा सखी, ललिता सखी, माधवी सखी अशा आहेत. त्यातली एक विशाखा सखी होती पहा. गोकुळामध्ये भगवान होते, बाकीचं सांगतोच मी, पण मधून मधून जे महत्वाचं आहे कृष्ण चरित्र महत्वाचं ते सांगतो. गोकुळामध्ये होते भगवान, आणि गोकुळामध्ये एक गोपाळ होता. ते लहानपणी लग्न व्हायची, त्या सगळ्या गोपाळांची लहानपणी लग्न झालेली होती, आणि त्यांच्याकडे गहना म्हणून पद्धत असते. म्हणजे मोठं झाल्यावर बायकोला परत आणायचं असतं, त्यावेळी ते काहीतरी पैसे विषय देऊन मग ते बायकोला घेऊन येतात, असं काहीतरी ते आहे. त्यामुळे तो जो गोपाळ होता तो बाजूला बरसाण्याला त्याची बायको राहत होती, म्हणजे बरसाण्याची बायको त्याला केलेली होती. नंदगाव, बरसाना, मथुरा, गोकुळ, वृंदावन हे सगळं एकच आहे, एकाच ठिकाणी आहे. 84 कोस परिक्रमा आहे ती बरोबर, आपण जेव्हा वृंदावनला जाऊ तेव्हा बघू. तर त्या गोकुळातून बरसाण्याला तो बैलगाडी घेऊन चालला होता. आला बघा, ही प्रचिती आहे, एरवी येत नाही, ही प्रचिती आहे, हा अनुभव आहे. याला योगायोग समजायचं, वेडेपणा करू नका. ही प्रचितीच असते.
की तुम्ही खरोखर तुमच्यावर एवढी कृपा आहे ना त्याची की प्रचिती येते आपल्याला. असो पाणी दे थोडस. गेला बघा. असाच येतो आणि जातो, पकडता आला पाहिजे. गोकुळामध्ये तो गोपाळ जायला निघाला बैलगाडी घेऊन आणि भगवान श्रीकृष्ण मध्ये आले आणि काय म्हणाले, अरे कुठे चाललायस? आणि म्हटले बायकोला आणायला चाललोय, आता गहना वगैरे द्यायचा आहे, बायकोला आणायला चाललोय. माझा मित्र आहेस ना? हो म्हणले. मग सून आणलीस, बहू आणलीस गावामध्ये की पहिलं तिचं मुख मला दाखवशील? अरे हो का नाही, कशाला काळजी करतो, तुलाच पहिलं मुख दाखवणार, काळजी करू नकोस. आणि तो बैलगाडी घेऊन गेला. त्याच्या ती जी बायको होती तिचं नाव होतं विशाखा, विशाखा सखी. त्या विशाखा सखीच्या आईने सांगून ठेवलं होतं, बाई ग आता चाललीस गोकुळात, पण सावधान, इथे कृष्ण नावाचा अतिशय खतरनाक पोरगा आहे, काय वाटेल ते कर, पण त्याला तुझं तोंड अजिबात दाखवू नको. एकदा का त्याला बघितलं की सर्वनाश होतो. कसला? पापांचा. पण ते तिला समजतच नव्हतं. ते तिला वाटतं संसार सोडून त्याच्यात नादी लागून जाईल. म्हणजे काय, त्याचं तोंड एकदा बघितलं की गेला संसार. त्यामुळे त्याचं तोंड बघू नको, त्याला दाखवू नको तोंड. तो नक्की येईल बघायला, मुळीच दाखवायचं नाही. हा बरं आई तू सांगते तसं. आणि झालं ते सगळं, गहना वगैरे प्रकार झाला आणि विशाखा सखी म्हणजे बहू तिला बसवलं बैलगाडीतून आणि गोकुळामध्ये एंट्री केली. एंट्रीवरच बाबा उभा बासरी घेऊन, अरे गोपाळा, त्याचं काय नाव असेल, हाक मारली त्याला, मला दाखव मुख, मला दाखव. हो 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 कन्हैया, तूच बघ तूच बघ. अगं जरा तोंड दाखव, माझा मित्र आहे तो. ह्याच्यासारखा मित्र कोण? बघ त्याला तोंड दाखव. कोण आहे म्हणाले? अरे कृष्ण. कृष्ण. पटकन जो इथे घुंगट होता ना तो अजून खाली घेतला. अजिबात दाखवणार नाही म्हणले. अगं असं काय करते, माझा मित्र आहे तो, दाखव त्याला तोंड. मी दाखवणार नाही. तिथेच सुरू झाले. कृष्ण पुढे झाले, वहिनी, हो वहिनी जरा मुख दाखवा की आम्हाला. नाही नाही म्हणले, ती मानेलीच नाही म्हणली. इकडून तिकडून पळून दाखवा 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 दाखवा. नाही म्हणजे नाही, हट्टाला पेटली वहिनी, विशाखा वहिनी. शेवटी काय म्हणले, हे बघ मी आता काही जास्त विनंती करणार नाही, 5 मिनिटात मला मुख दाखवलं तर आयुष्यभर तुझं तोंड बघणार नाही. नाहीच दाखवणार, ठीक आहे म्हणजे मला म्हणजे काय पडलं नाही, मी पण आता आयुष्यभर तुझं तोंड बघणार नाही. फुगून बसली भगवान. नाटकाचं आहे हो सगळं. आणि गेले निघून घरी. मग ही आली घरी आणि मग ते ज्या गावामध्ये नवीन सून यायची ना, त्या गावामध्ये त्या सुनेच्या स्वागताला नेहमी यशोदा मैया जायची. आणि त्याप्रमाणे तो सगळं कुलाचार आणि सगळं करायची ती. काय असायचं, गावात कुठली नवी सून आली की मुख बघायला पहिल्यांदा कृष्णालाच न्यावं लागत असे. त्याचा हट्ट, मला बायको बघायची, मला त्याची बायको बघायची, मला सून बघायची, कसं असतं लग्न, माझं लग्न कधी करणार, असं प्रकार चालू असायचे कन्हैयाचे. कन्हैयाला रोज सकाळी आंघोळ घातली आणि नवीन कपडे घातले, लहान होते, काय म्हणायचे, आज माझं लग्न आहे का? रोज. हो का ना, तुझं लग्न आहे, कोणाशी? बघितली आहे मुलगी. बघा कसं असायचं कन्हैयाचं. तर आई म्हणली चल ते सून आली आहे बघायला जाऊया. नाही म्हणले मी येणार नाही, ती मला तिचं तोंड दाखवत, मी तरी कशाला बघू, मलाही नाही तोंड बघायचं. हसली यशोदा मैया गेली. तिचं तोंड वगैरे बघितलं, सगळं झालं. आणि बरेच वर्ष असंच चालू होतं. कन्हैया रस्त्यातनं यायला लागले की सगळ्या स्त्रिया गोपिका कन्हैयाला बघायला बाहेर यायच्या. हिला कळलं कृष्ण ती आत पळून जायची बघा आणि दारबेर लावून घ्यायची. कृष्ण म्हणायचं काय ही म्हणाले कठीण आहे, पुष्कळ वेळ असं झालं. आणि ज्या वेळेला भयंकर पाऊस इंद्राणी पाडला गोकुळामध्ये, तेव्हा भगवंतांनी करंगळीवरती गोवर्धन धारण केला होता. खूप वारा सुटला होता, हवा सुटली होती, वादळ येत होतं, पाऊस पडत होता, विजा चमकत होत्या. नेमकी ही पण सगळे गावकऱ्यांची धावपळ सुरू झाली. ही पण धावत 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 त्या पर्वताकडे जायला लागली आश्रय घेण्यासाठी. आणि तेवढ्यात हवेने तिचे जो घुंगट होता पदर तो खाडकन उडाला आणि एकदम दृष्टादृष्ट झाली. तिने बघितलं कन्हैयाला करंगळीवर गोवर्धन धरून. आधी दिसली करंगळी, मग दिसला ओठांचा भाग, मग दिसले डोळे आणि एकदम बघतच राहिली अशी.
तिची सखी तिला जागी करते, अगं 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 काय करते, मध्येच का रस्त्यात थांबली, चल चल चल. कोण आहे? अगं काय कोण आहे, याला माहित नाही, तू ओळखत नाही त्याला? नाही ओळखत. कोण आहे? अगं हाच तर कृष्ण आहे. आम्ही ज्याला वारंवार बघायला जातो आणि तू मुख लपवून पळतेस ना, तोच हा कृष्ण आहे. बघतच राहिली आणि मन मंदिरात साठवलं कृष्णाला. कारण सगळ्यांचा आत्मा श्रीकृष्णच आहे, लक्षात घ्या. पती दिसायला वेगळा असला तरी आतमध्ये कृष्णच आहे. सगळ्याकडे कृष्णच भरलेला आहे. त्यामुळे कृष्णालाच ती देहभान विसरली बघताना आणि म्हणाले, इथून पुढचे सगळे जन्म कृष्णा माझे तुझ्यासाठी आहे. आता माझं कोणीही उरलेलं नाही कृष्णा, आता फक्त तूच माझा आहेस आणि तुझं हेच रूप गोवर्धन करंगळीवर उचललेलं मला आवडतं. तीच विशाखा सखी कलियुगामध्ये पुन्हा जन्माला आली आणि तेच दृश्य तिच्या डोळ्यासमोर होतं. गोवर्धन करंगळीवर उचललेलं. गोवर्धनाला पर्वत आहे ना तो, म्हणून गिरी असं म्हणतात. आणि त्या गिरीला म्हणजे गोवर्धनाला धरलेलं गिरीधर. आणि म्हणून ती जी कलियुगात जन्माला आली ना, तिचं एक वाक्य होतं. कृष्ण भक्त होती मोठी आणि एक वाक्य होतं, मेरे तो गिरीधर गोपाल दूसरा न कोई. मीरा माता होती. मीरा माता म्हणून कलियुगामध्ये पुन्हा जन्म घेतला आणि त्याच जन्मामध्ये भक्ती करून श्रीकृष्णाच्या मूर्तीमध्ये विलीन झाले. काय भक्त होते महाराज. एक आपली काय भक्ती मला सांगा त्या मानाने. हे उदाहरणं काय आहेत, त्यांच्यासारखी भक्ती आपण करायला पाहिजे. सतत स्मरण, सारखं जेवता खाता उठता बसता कन्हैया 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 कन्हैया. मला काय गुरु लाभले हो. महाराजांचं तर काही विचारायलाच नको, ते तर एकदम पलीकडचं काम आहे, परमात्माच आहे. बाबा वेलसरांनी महाराजांना एकदा विचारलं, तुम्हाला कधी भगवंताचं विस्मरण होतं का? इतके वेळ शांत असलेले महाराज एकदम उसळले. काय बोलता काय म्हणाले? एक क्षणाचा विस्मरण झालं तर माझा जीव जाईल म्हणाले. कल्पना करा काय स्मरण असलं पाहिजे. आणि मला ज्यांनी गळ्यामध्ये माळ घातली ते हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज पाटील. काय सांगू तुम्हाला, सारखं भागवत वाचतात आणि रडतात रडतात रडतात. त्यांच्या पत्नी मला म्हणाल्या, अरे निलेश काय सांगू मी, यांना ओरडते. सारखं ते छातीला लावतात आणि रडत बसतात, कन्हैया कन्हैया. मला तर कधी कधी वाटतं अटॅक बिटॅक येईल, कसं होईल यांचं, यांना जरा समजावून सांग. म्हटलं मी गुरुला समजावून सांगणार. रात्री झोपेत पण म्हणाले, ये 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 कन्हैया ये कन्हैया कन्हैया कन्हैया, असं चालू असतं म्हणाले. ही भक्ती आहे. 24 तास स्मरण कसं करायचं ना, संतांच्या चरणी बसल्यावरच भक्ती कशी करायची ते कळतं महाराज. म्हणून सारखा संतांचा सहवास ठेवायला पाहिजे. कशाला ठेवायला पाहिजे? काही करू नका, नुसते जाऊन बसा. त्यांचं भगवंताशी संभाषण अनुसंधान स्मरण सतत चाललेलं असतं. ते बघा. तुम्हाला दिसताना ते थोडंसं विचित्र दिसेल, व्यवहारिक बोलणं दिसेल, व्यवहारातलं बोलताना दिसतील, पण व्यवहारातून चटकन काही सेकंदात ते ईश्वरावर कसे जातात, ही कला तुम्हाला संतांच्या ठिकाणी सापडेल. व्यवहारातली प्रत्येक गोष्ट ते संत भगवंताला कशी लावतात हे बघायला मिळेल. आणि अशा संतांच्या सहवासात राहिलात ना की भक्ती कशी करायची कळेल. आणि त्या भक्तांच्या ठिकाणी विशेष जागा असतो परमेश्वर, कारण सगळं परमेश्वरच त्यांचं पाहत असतो ना. भाग्य लागतं असा संत मिळाला आणि अशा संताचा सहवास मिळाला. आपल्याला महाराज मिळाले आहेत. महाराज आणखी मी काय सांगू आपल्याला, सतत राहा संतांच्या सहवासात. मी फार शिकलो या सगळ्यात. खूप संतांच्या भेटी घेतल्या आणि काय कृपा आहे त्यांची. सगळ्या संतांबरोबर राहायला मला मिळालं. त्यांचं सगळा संसार मी पाहिलेला आहे. प्रत्येक क्षणही भगवंताचा, प्रत्येक क्षणी भगवंत. एक क्षण त्यांचं भगवंताच्या स्मरणाशिवाय जात नाही महाराज. काय सांगू, 3-3, 4-4 तास उगीच पूजा अर्चन पारायण वगैरे चांगली गोष्ट आहे, ते करा. बाकीचं काही करण्यापेक्षा हे बरं आहे. स्मरण किती आहे. अहो साधा आहे, आंघोळीचा पहिला तांब्या घेण्यापासून ते बाहेर येऊन कपडे घालेपर्यंत भगवंताचं स्मरण टिकतं का बघा. दिवसभर तुम्ही स्मरण करता, नामस्मरण करता, सगळं करता, पूजा अर्चा करता, स्तोत्र म्हणता. जेवताना फक्त एक सवय करा, श्रीराम म्हणून भगवंताला बोलवा. जेवायला ये, नेमकं जेवतानाच विसरतो. मग कुठे आहे आपलं स्मरण महाराज. इतकं कसं उपाय. प्रेम असावं लागतं, निर्व्याज निष्कपट प्रेम भगवंतावर करायला शिकलं पाहिजे. हे असे सगळे भक्त आहेत कृष्णाचे. प्रेम अवतार. भगवंताने अवतार कशा करता घेतला? भक्तांसाठी घेतला की यांना बिचाऱ्यांना साधनेचे कष्ट नको. मी अशा काही लीला करतो की त्या लीला लक्षात ठेवल्या किंवा ऐकल्या की माझं स्मरण सहज होईल. हे भागवत तुमच्यासाठी माझ्यासाठी आहे. की सारखं भागवत सप्ताह केला की भगवंताचं विनासायास स्मरण राहतं. तुमचे इतर दिवस
आणि भागवत सप्ताहाचे 7 दिवस किती फरक असतो तुमचं तुम्ही बघा. काय त्या भगवंताचं स्मरण राहतं महाराज. नरसिंह भगवान काय, राम काय, कृष्ण काय, भगवंताच्या स्मरणात विनासायास. म्हणून सत्संगाला भवसागर पार करणारा सहज जहाज असं म्हटलेलं आहे की त्या जहाजात बसा तुम्ही. सतत भगवत कथा, सतत भगवत कथा, सतत भगवत कथा. विनासायास तुम्ही पार करून जाल. काही संसार सोडावा लागत नाही, काही करावं लागत नाही. फक्त श्रवण, श्रवण भक्ती, फक्त श्रवण भक्ती. सारखी भगवंताची कथा ऐकत राहा. अंतिमती सागती. शरीर सोडायला येईल ना तेव्हा भगवंत आठवतो आणि झालं मग काम. ते आठवलं की काम झालं. मुक्ती. आणखी काही करायची गरज नाही. इतकं सोपं हे साधन आहे सत्संग. म्हणून ब्रह्मानंद महाराज म्हणाले सत्संग हे सर्वश्रेष्ठ साधन आहे. महाराजांना विचारलं, नामाची कोणाशी तुलनाच होऊ शकत नाही. नाम श्रेष्ठच आहे, नामाच्या खालोखाल सत्संग. म्हणून महाराज म्हणाले नाम आणि सत्संग हे दोन्ही करतात परमार्थाचे काम. सत्संग आणि नाम हेच करतात परमार्थाचे खरे काम. हे दोन्ही गोष्टी पाहिजे. नामस्मरण पण पाहिजे, सत्संग पण पाहिजे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला. वसुदेव पाहिलं की आता पुढे कसं होणार, काळजी लागली. तेवढ्यात भगवंत अंतर्धान पावलेले होते आणि योगमाया त्या तुरुंगामध्ये प्रगट झाली. योगमायालाही दोघांनी नमस्कार केला. योगमाया काय म्हणाले, वसुदेव आता तू भगवंताला घे आणि गोकुळात नंद बाबांच्या घरी जाऊन सोड. तिथे मी जन्म घेतलाय कन्या रूपाने, मला घेऊन ये आणि इथे ठेव. बाकी सगळी व्यवस्था झालेली आहे. सगळी व्यवस्था अशीच झालेली असते. आपण निमित्त मात्र असतो, पण आपल्याला वाटतं मी करतो म्हणून फसतो. लक्षात ठेवा, आपल्या डोक्यात चालणारा प्रत्येक विचार सुद्धा त्याचा आहे. चांगला पण त्याचा आणि वाईट पण त्याचा. सगळं तो आहे. करता करता तो आहे. करता करता तो आहे, त्याच्याशिवाय दुसरं कुणी नाही. सगळी व्यवस्था झालेली असते. आपल्यालाच उगाच वाटतं आपण करत आहोत आणि म्हणून दुःखी होतो आपण. योगमायेने सांगितलं की सगळी व्यवस्था झाली, तुम्ही पुढे करा. योगमाया अंतर्धान पावली आणि वसुदेवाने विचार केला की आता बाळाला न्यायचं कशात. कारण 7 तुरुंग होते. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7व्या तुरुंगात यांना ठेवलं होतं. किती कडेकोट पहारा होता. आणि सगळ्या तुरुंगावरती शिपाई सैनिक लावले होते शस्त्रास्त्र धरून. 7व्या तुरुंगात ठेवलं होतं. ते आजही बघायला मिळतं मथुरेला, कृष्णाचं जन्मस्थान. तिथे आता कसं करावं, काय करावं समजे ना. तेवढ्यात एक टोपली तिथे दिसली फुलांची. आजपर्यंत तुरुंगात काही नव्हतं. टोपली कुठून आली कोणास ठाऊक. त्याच्यात गादी होती, ती कुठून आली कोणास ठाऊक. ज्याची तो व्यवस्था करतो की नाही, आपली करतो तो त्याची करणार नाही का, हे का. लगेच वसुदेवाला वाटलं वा काम झालं. भगवंत आता गंमत अशी प्रश्न असे, तुरुंग कसे उघडणार आणि हातापायात बेड्या आहेत, साखळ्या आहेत, ह्यांचं काय करायचं. देवकीने सांगितलं माझ्या मांडीवर द्या बाळाला. दिलं. बघत बसली बराच वेळ आणि मग म्हणाले हा भगवंत आहे ना, यालाच सांगू तू आता कर सगळं. तेव्हा वसुदेव शांत झाले. मुलगा नाही, भगवंत आहे. तो काय सांगितलं, भगवंता आता तूच सगळं व्यवस्था कर, आमची पण आणि तुझी पण. असं म्हणून दोघांनी नमस्कार केला आणि मुलाला म्हणजे कृष्णाला हातात घेतल्या बरोबर कट 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 सगळ्या साखळ्या तुटल्या, हातातल्या पायातल्या बेड्या तुटल्या आणि पुढे निघाले. भगवंताला हातात घेतलं की संसारातल्या आसक्तीच्या बेड्या अशाच तुटतात. म्हणून भगवंताला घ्यायचं असतं जवळ, धारण करायचं असतं भगवंताला. आणि भगवान पुढे निघाले. त्या हातामध्ये घेतलेलं होतं टोपलीमध्ये. वसुदेव पुढे निघाले, तुरुंगाच्या जवळ गेले. गेल्या बरोबर 7च्या 7 तुरुंगावरचे जे शिपाई होते ते बेशुद्ध पडायला लागले. सगळे आपोआप बेशुद्ध पडले आणि सगळे तुरुंग उघडले. त्यांच्या खिशातनं चाव्या निघाल्या, कुलपाला लागल्या, कुलप उघडली, दारं खडाखड उघडायला लागली. 7व्या तुरुंगाच्या देखील शिपायांच्या खिशातून चाव्या निघाल्या, कुलप उघडली आणि तुरुंग उघडले. सगळे तुरुंग उघडल्याबरोबर हातामध्ये भगवंताला घेतलेलं वसुदेवाने निघाले. बाहेर पडले 7ही तुरुंगाच्या. बोलू नका, बोलू नका, बोलू नका, बोलू नका, बोलू नका, डिस्टर्ब होतो. आणि बाळाला घेऊन निघाले. बाहेर पडले
रिमझिम 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 पाऊस पडतच होता. गडगड गडगड हळूहळू गर्जना चालूच होत्या, मेघ गर्जना. आणि मग वसुदेव उतरले. आता पूर्ण नदी ओलांडण्याची होती, यमुना नदी. तो मोठा पॅच आहे यमुना नदी, संपूर्ण नदी मोठी आणि दिसायला ते दिसतं, पण वरती आता ब्रिज झालाय वृंदावनला. तिथून जर तुम्ही पाहिलं तर तो मोठी नदी छानपैकी दिसते आणि त्याच्यावर पांढरे फेस आहेत छान पाण्याचे, इतकं शुद्ध आणि सुंदर पाणी. आणि इकडच्या किनाऱ्यावरून चालत 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 पाण्यातून तुम्ही त्या किनाऱ्यावर गेलात की बरोबर गोकुळ येतं. मथुर येते गोकुळ एवढं अंतर आहे. अजूनही बोटीतून जातात वाटतं लोक, किंवा अजूनही तिथे काही अशी माणसं की जे पोहून पार करून जातात नदी. तेव्हा नदीमध्ये उतरले वसुदेव. हातामध्ये भगवंताला घेतलेलं होतं, डोक्यावर घेतलं आणि उतरले. यमुना नदी ही भगवंताची पत्नीच आहे. तिला काय वाटलं की भगवान, इतक्या हजारो वर्षानंतर तुम्ही आता जन्म घेतलेला आहे, तर मला नमस्कार करायची संधी मिळालीच पाहिजे. मी तर तुमची पत्नी आहे, मी तुम्हाला नमस्कार करणार, तुमचे चरण स्पर्श करणार. मी भगवंताला अभिमान सहन होत नाही. मी करणार म्हटल्यावर भगवंत म्हणाले मी देणारच नाही तुला चरण, मग बघूया तू कसे करतेस. वसुदेवाला नेमकी बुद्धी झाली की आता हातातलं बाळ जे आहे ते डोक्यावर ठेवायचं, कारण यमुना नदी वाढायला लागली चरण स्पर्श करण्याकरता. गुडघ्यावर जे पाणी होतं ते कमरेपर्यंत आलं, कमरेपर्यंत पाणी छातीपर्यंत आलं. ह्याने घेतलं डोक्यावर, आता पाणी वर 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 चढतंय. भगवंत भक्ताची परीक्षा घेतो. इतकं पाणी वर आलं, तोंडात जायला लागलं, नाकात जायला लागलं, डोळ्यात जायला लागलं पाणी. म्हणजे नाकात कानात डोळ्यावर पाणी गेलं तरी सुद्धा हा मला खाली ठेवतोय का नाही हे बघायचं होतं. पण वसुदेव निश्चयित केलेला होता, माझा जीव गेला तरी चालेल, भगवंताला खाली ठेवणार नाही. भक्तीमधून पास झाले म्हणून यमुना नदी पण हरली अहंकाराने की मी काय याच्यापेक्षा वर जाऊ शकत नाही. मग भगवंताने कृपा केल्याने आपला एक चरण बाहेर काढला आणि यमुना नदीला स्पर्श केल्याबरोबर नदी दुभंगली, एकदम पाणी गडुगाच्या खाली गेलं. आणि मग गोकुळामध्ये पोचले. नंद बाबांच्या घरासमोर उभे राहिले. दरवाजे उघडले महाराज. आतमध्ये गेले वसुदेव. आणि यशोदा मैयाच्या शेजारी कन्या होती. यशोदा मैया बाळंत झालेली होती, शेजारी कन्या होती. तिथे जाऊन कन्हैयाला ठेवलं आणि ती कन्या घेतली टोपलीत परत, आणि परत त्याच मार्गाने परत आली. तुरुंगामध्ये यायला लागले. 7वा तुरुंग, 6वा, 5वा, 3रा, 2रा, पहिला. एकदम पहिल्या तुरुंगात आल्या बरोबर पहिल्यांदी जर काही झालं असेल, वसुदेवाच्या हातात आणि पायात बेड्या पडल्या. माया घेऊन आले ना, माया बेड्याच टाकते संसाराच्या. भगवंताला धरलं तर बेड्या सुटतात. माया घेऊन आले, बरोबर बेड्या पडल्या सगळ्या. आणि तुरुंग आपोआप लागले, चाव्या लागल्या, कुलप बंद झाली, शिपायांच्या खिशात गेले आणि शिपाई जागे झाले. आता जागे झाल्यावर कळणार कसं, माया गप्प बसत नाही. मायाने जोरात टाहो फोडला, रडायला लागली मोठमोठ्याने. माया गप्प नाही बसत, रडायला लागल्यावर आठवा आला आठवा आला आठवा आला म्हणून आरडाओरडा सुरू झाला सगळीकडे. आणि कंस एकदम विष्णू विष्णू म्हणून जागा झाला. आला आला माझा शत्रू, आला माझा शत्रू, आला हा मला मारणार. अतिशय घाबरला होता अतुल, पण काहीतरी करून वध करणं जरूर होतं कंसाला. म्हणून कंस तुरुंगाच्या दिशेने जायला लागला. जायला लागल्याबरोबर सगळ्या शिपायांनी सांगितलं की आतमध्ये आहे तो, आणि गेले जवळ. आणि फार संशयित दृष्टीने देवकीकडे पाहतोय, कारण देवकीच्या मांडीवरती ते बाळ होतं. दे आणीकडे आणीकडे. तेव्हा देवकी म्हणते, अरे दादा हा मुलगा नाहीये, ही मुलगी आहे. देवतांचं आकाशवाणी खोटी कशी होऊ शकते, कंस म्हणतो. ते मला नाही माहिती म्हणले, 8वा पुत्र म्हटला होता, पण इथे कन्या आहे म्हणाले. ही हा विष्णू आहे म्हणाले, हा विष्णू आहे. अरे दादा हा विष्णू कसा असेल, ही कन्या का? मोहिनी तोच झाला होता ना, तो कुठलंही रूप धारण करू शकतो. तो मोठा छलिया आहे, मायावी आहे, कपटी आहे. कोण म्हणते? कंस. हा विष्णूच आहे म्हणले. आणि इकडे हो नाही म्हणता म्हणता त्या मुलीला हिसकावलं. बाहेर गेले आणि जी शिळा तयार केली होती त्याच्यावर असं धरून आपटणार. अहो माया ती निसटली हातातून आणि एकदम आकाशात जाऊन अष्टभुजाधारी देवी त्या ठिकाणी सिंहावर बसलेली प्रगट झाली आणि मोठ्याने विकट हास्य करू लागली. अष्टभुजाधारी शंख चक्र गदा पद्म तलवार ढाल सगळं कमळ भीम सगळं तयारीत होती, एकदम तेजस्वी. आणि मोठमोठ्याने हसायला लागले आणि कंसाला म्हणाले, मूर्खा
कुणाला मारायला निघालायस? जी नाहीच आहे म्हणजे माया. आणि तुझ्या शत्रूबद्दल म्हणशील तर तुला सांगते, तुझा शत्रू केव्हाच जन्माला आलाय आणि तो इथून निघून पण गेलाय. आता तू काय करतोस ते बघायचं आहे म्हणाले. असं म्हणून ती गुप्त झाली. कंसाला विचार पडला, एवढा कडक पहारा आहे बघा. हा कर्तेपणाचं कसं असतं, मी आठवा आला की त्याला मारणार म्हणून पहिले 7 पण मारले, चान्स नको म्हणून. पहिले 6 पण मारले, 7वा तर गेला गर्भ गळाला. आणि 8व्याला पण मारायची तयारी, पहिले 6 पण भाऊ मारले, 7 तुरुंग ठेवले, पहारेकरी ठेवले. एवढं सगळं करून काय हाती लागलं? सटकायचा तो सटकलाच. म्हणजे आहे का मनुष्याच्या हातात? नाही ना. हाच प्रकार आहे. गडबडला, घाबरला. आता काय हा आला कधी गेला कधी समजलं पण नाही. आणि मग घाबरून आपल्या सभागृहामध्ये आला आणि त्याची जी चांडाळ चौकडी होती सगळी, त्या चांडाळ चौकडीला बोलवलं. कोण होती चांडाळ चौकडी? चाणूर, मुष्टिक हे सगळे राक्षस त्याचे मित्र होते. त्यांना बोलवलं. अरे आता काय करावं काही समजत नाही म्हणाले. आता असं करावं म्हणाले. तो जो चाणूड नावाचा मित्र होता तो काय म्हणाला, काय काळजी करायचं कारण आहे, आत्ताच जन्माला आलाय ना तो, काय जास्त 10-15 मिनिटं पण झाली नसतील. आसपासची जेवढी म्हणून सगळी गावं असतील त्यामध्ये अर्ध्या तासापूर्वी जन्माला आलेली मुलं शोधणं काही कठीण नाहीये. आपण असं करू, 7 दिवसापूर्वीपासून जेवढे बालक जन्माला आले असतील त्या सगळ्यांना मारू. काय राक्षस असतात पहा. म्हणजे चान्सच नको म्हणले. 7 दिवसापासून सगळी बालकं मारून टाकू. अरे पण हे कोण करील? आहे म्हणाले, आपल्याकडे काय राक्षस कमी आहेत? पूतनेला हाक मारली आणि पूतना नावाची महाभयानक राक्षसी त्या सभागृहामध्ये प्रगट झाली. कंसाला तिने नमस्कार केल्याने सांगितलं, राजन काय काम आहे, आपण सेवा सांगावी. आजपासून 7 दिवस पर्यंत जेवढी मुलं जन्माला आलेली आहेत ती सगळी मारून टाक. काही काळजी करू नका म्हणजे, ते काम मी बरोबर करते. मला चांगलं रूप धारण करता येतं. तिने सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं आणि ती गोकुळाकडे निघाली. इथे सकाळी पहाट झाल्याबरोबर यशोदा मैयाला कळलं मुलगा जन्माला आला. नंददेवाला कळलं. सगळीकडे आनंद उत्सव झाला. नंद के घर नंद भयो, जय कन्हैया लाल की, हाथी घोडा पाल की, जय कन्हैया लाल की. फार मोठा उत्सव सुरू झाला. सगळीकडे आनंद संबंध गोकुळ सजवलं गेलं महाराज. अख्ख्या गोकुळात आनंद आणि उत्सव सुरू झाला. 7 दिवस कन्हैयाच्या जन्माचा उत्सव चाललेला होता. आणि दाऊ भैया बाजूलाच होते पाळण्यात, बलराम. आणि बरोबर 7 दिवसांनी गोकुळामध्ये ही प्रगटली. कोण? पूतना. आता हे तांत्रिक असतात, यांना बरोबर ते चिन्ह दिसतात काय कुठे काय. तिने काय केलं, आपल्या स्तनामध्ये विष भरलं आणि ते दूध सगळ्या नवजात बालकांना ते पाजत होते आणि मारत होते. ती हळूहळू कुठे उत्सव चाललाय विचारता 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 गोकुळामध्ये आली. आणि गोकुळामध्ये नंद बाबांचं घर तिला दिसलं. आणि त्या घराच्या वर प्रचंड मोठं तेजोवलय तिला दिसलं. त्यांनी ओळखलं तिने की हेच घर आहे, इथेच असला पाहिजे आपला शत्रू. आणि भगवंत तिची वाटच बघत होते. काय कृष्ण श्रेष्ठ का, कृष्ण देव का? 7व्या दिवशी पहिला राक्षस मारलाय. कळलं का? सोपं नाहीये. आणि झालं, आली ती घरामध्ये. आणि तिच्या रूपामध्ये एवढी मोहिनी होती ना महाराज. त्यावेळेला काही असं नव्हतं माझं पोरग तुझं पोरग, सगळे सारखे, सगळे आपलीच असायची. त्यामुळे ती काय म्हणाली, यशोदे तुझा मुलगा किती गोड आहे ग, मला त्याला दूध पाजायची इच्छा झालीये, पाजू का? अगं म्हणलं काय विचारतेस, घे आणि पाज. भगवंत तिच्याकडे जायला इतके उत्सुक होते ना, भगवंत एकदम उसळले तिच्याकडे. तिने चटकन कडेवर घेतलं. बरं झालं आलाच म्हणले. भगवान हसत होते गोड. तिने पदराआड घेतलं आणि पाजायला सुरुवात केली. सुरुवातीला बरं वाटलं, दूध पियायले भगवान. नंतर रक्त प्यायला लागले. तिचा जीव कासावीस व्हायला लागला. आरडाओरडा करू लागली, सोड सोड. रक्त पिऊन झाल्यावर जीव काढून घेतला. ती एकदम खरं स्वरूप तिने प्रगट केलं आणि ती घराच्या बाहेर आली. प्रचंड मोठी राक्षसी. सगळे अतिशय घाबरले. ती बाळाला घेऊन पळू लागली, कारण बाळाने काही सोडलं नाही, जीव घेतला. ती धाडकन जमिनीवर कोसळली महाराज. आणि बाळकृष्ण तिच्या अंगावर रांगत होते.
हे बघा, राक्षसी होती ती, नीट ऐका. तिने रूप कसलं धारण केलं होतं? सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं होतं. पण जेव्हा जीवाशी आलं तेव्हा खरं स्वरूप प्रकट झालं ना. ढोंगी माणसांचं असंच असतं. फार अगदी आम्ही मोठे आहोत, परमार्थी आहोत, अमके आहोत, तमके आहोत दाखवतात. जीवाशी यायला लागलं, मनाविरुद्ध व्हायला लागलं की खरं स्वरूप प्रकट करतात. अतिशय सावध व्हा, अतिशय. म्हणून भगवंताचे चरण घट्ट पकडून असलो म्हणजे आपण फसत नाही. संत ओळखायचा कसा? खरं तर संत होऊनच संत ओळखायला पाहिजे. संत ओळखणं कठीण आहे, पण तरी त्यातल्या त्यात कसा ओळखावा? जो सतत तुमच्याजवळ देवाचीच चर्चा करेल, देवाबद्दलच बोलेल, देवाबद्दलच सांगेल, तो संत. त्या पद्धतीने ती मरून पडली आणि बाळकृष्ण अंगावरती नाचायला लागले. सगळे घाबरले, धावत आले. आणि यशोदा मैया तर इतकी घाबरली, माझा बाळ, माझा बाळ, 7च दिवस झाले, हा काय प्रसंग. पटकन त्या बाळाला घेतलं आणि निघून गेल्या पाजायला त्याला. बाकी नंद बाबांना वगैरे प्रश्न पडला की आता हे एवढं मोठं शरीर आहे, घाबरले तर होते, पण आता हे जाळायचं कसं? मग त्यामध्ये एक मुखिया होता त्यांचा, त्यांनी काय सांगितलं, तुकडे करा या शरीराचे आणि एक एक तुकडा स्वतंत्रपणे जाळा, तरच ते सगळे विल्हेवाट लागेल, नाही तर लागणार नाही. त्याप्रमाणे त्या शरीराचे तुकडे तुकडे केले गेले आणि अग्नी दिला गेला आणि पेटवलं. पेटवल्यानंतर त्या 7ही शरीरातून एकच ज्योत अशी निघाली, आत्मा निघाला. आणि तेवढ्यात त्या आत्मरूपी ज्योतीला घ्यायला त्या ठिकाणी रथ आलेला होता भगवंताचा, वैकुंठातून. उद्धार ना, कृष्णाच्या हातून मरण आहे, मुक्ती मिळालीच पाहिजे. रथामध्ये ती बसली. कोण? कुणाचा आत्मा होता तो? ती पूतना बसली तिथे आणि वैकुंठाकडे जायला लागली. वैकुंठामध्ये भगवान श्रीकृष्ण पहुडलेले होते, लक्ष्मी माता पाय चेपत बसली होती. भगवंतांनी डोळे उघडले आणि हसले आणि काय म्हणाले, प्रिये, काय नाथ, उठ, आरतीचं ताट घे, ओवाळायला घे. का? कोण येत आहे? तुझी सासू येते. आवडले, माझी सासू? तुम्ही तर जन्म मरणाच्या पलीकडे आलात, माझी कुठून सासू आली आहे? म्हणाले. पूतना मावशी येते म्हणाले, हा, तिची आरती कर. हो, म्हणजे मला कळलं नाही, म्हणजे ही कुठली लीला आहे? तुम्ही चक्क आई म्हणता, तुम्हाला मारायला आले तुम्ही आई म्हणता. अगं, मी ज्या वेळेला वामन अवतार धारण केलेला होता आणि बळीराजाच्या घरामध्ये गेलो आणि बळीराजाच्या घरामध्ये त्या बळीराजाची मुलगी होती, तिचं नाव रत्नमाला. माझं गोड स्वरूप बघून, माझ्याकडे बघून तिचा संकल्प झाला, याच्यासारखा गोड मुलगा मला असता तर मी याला माझ्या स्तनातलं दूध पाजलं असतं. असा माझ्याकडे बघून संकल्प झाला. आता माझ्याकडे बघून संकल्प करणार, तो संकल्प मला पूर्ण करणं आला. आणि म्हणजे ज्या वेळेला मी बळीच्या डोक्यावर पाय देऊन त्याला पाताळात गाठलं तेव्हा ती अतिशय चिडली आणि पुन्हा माझ्याकडे बघून संकल्प केला, असा जर माझा मुलगा असता तर स्तनात विष भरून त्याला पाजलं असतं, मारलं असतं. ते दोन्ही संकल्प तिथे माझ्याकडे बघून झालेले आहेत, त्यामुळे ते दोन्ही मला पूर्ण करावे लागले. तीच रत्नमाला हे पूतना आहे म्हणाले, म्हणून तिने मला दूधही पाजलं, विषही पाजलं, म्हणून ती माझी माता आहे. असं कथा सांगता सांगता वैकुंठामध्ये आली पूतना मावशी. लक्ष्मी मातेने पूजा केली आहे, आरती केली आहे आणि मग तिचा उद्धार झाला. भगवान श्रीहरी विष्णूमध्ये ती विलीन झाली. गोकुळामध्ये सगळे घाबरलेले होते. इकडे बातमी पोचली कंसाला, आहे ना, 7 दिवसात ओपनिंग केली भगवान श्रीकृष्णाने. जन्म घेतल्या पहिली विकेट उडवली की त्याच्यासाठीच तर जन्म झाला होता. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम संभवामी युगे युगे म्हणते ना, विनाशाय च दुष्कृताम, त्याच्यासाठी जन्म झाला होता. एक 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 सुरुवात होईल आता. मग कंसाला कळलं की झालं, पूतना संपली, आता पुढे काय? हा म्हणाले, आपल्याकडे राक्षसांची कमी नाहीये, मुष्टिक, आपल्याकडे राक्षसांची कमी नाही आहे. बोलवलं पुन्हा शक्टासूर नावाचा राक्षस तो आला. त्याला सांगितलं, तो कसा होता, त्याला शरीर त्याचं दिसत नव्हतं. त्याने फक्त मुकुट वगैरे घातले की ते मुकुट आणि दागिने तेवढे दिसायचे, तो दिसायचाच नाही. आणि त्याची स्पेशालिटी काय होती, कुठल्या तरी वाहनात बसायचं आणि त्या वाहनाचा अपघात करायचा आणि आत बसलेला मोडला, संपला, अशी त्याची स्पेशालिटी होती. त्याला बोलवलं, त्याला सांगितलं आता कृष्णाला तुला मारायचं आहे. कोण होता हा शक्तासूर? उत्कच नावाचा गंधर्व होता. याला स्वतःच्या शरीराचा एवढा अभिमान होता
एवढा गर्व होता की माझ्यासारखं सुंदर काही नाही. म्हणून तो लोमश ऋषींच्या आश्रमामध्ये जेव्हा गेला तेव्हा तिथे असलेली सुंदर सुंदर फुलं त्यांनी पाहिली आणि ती चुरगळून टाकत असे की माझ्या सौंदर्यापुढे या फुलांची काय किंमत आहे. एकदा त्या लोमश ऋषींनी पाहिलं आणि म्हटले, हे काय म्हणाले, एवढा अभिमान आहे तुला शरीराचा, जा शरीर रहित होशील, शाप दिला. आणि त्या क्षणाला त्याचं शरीर नाहीसं झालं. गयावया करून पाया पडू लागला, प्रभो 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 कृपा करा, दया करा. ते म्हणाले, ठीक आहे. आता द्वापर युगामध्ये ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण जन्म घेतील तेव्हा त्यांच्या हातून तुझा उद्धार होईल, तोपर्यंत वाट बघ. तोच उत्कच नावाचा गंधर्व हा शक्तासुर आहे. त्याचं शरीर दिसत नाही आहे. तो गोकुळाकडे जायला निघाला. धर्मस्थापना करण्याकरता भगवंताचा जन्म होता. धर्मसंस्थापनार्थ आहे. त्या ठिकाणी भगवान वाट बघत होते की अजून कोण येत आहे, विनाश आहे, दुष्कृता, कोणाकोणाला मारायचं आहे, वाटच बघत होते. 7 दिवस होऊन गेले होते. पुढच्या 15 दिवसात भगवंतांनी कुस वळवली आपली. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळायला लागले. त्याचा देखील उत्सव असतो. त्यावेळेला मोबाईल, टीव्ही नव्हते. म्हणून अशा प्रकारच्या छान छान पूजनानी, उत्सवानी लोकरंजन व्हायचं, अध्यात्म व्हायचं. प्रत्येक गोष्टीला उत्सव, प्रत्येक गोष्टीला उत्सव. कुस वळवली त्याच्याबद्दल सुद्धा उत्सव होता कृष्णाचा. घरामध्ये मस्त अन्नदान, मोठे मोठे रांजण, दही, दूध भरून ठेवलेले होते. आणि एक छकडा होता. छकडा बाहेर, छकडा समजतं, बैलगाडीची गाडी जेवढी असते ना त्याच्यापेक्षा दुप्पट चौपट मोठा असतो तो. आणि त्याच्यामध्ये सगळे ते रांजण भरून ठेवलेले होते दही दुधाचं. आणि भगवंताला झोप लागली होती नुकतीच, म्हणून भगवंताला पाळण्यात ठेवलं होतं. तो पाळणा कुठे बांधला होता? त्याच छकड्याला पाळणा बांधला होता. ते खाली टोक असतं ना, तिथे तो पाळणा असा बांधलेला होता. शक्तासुराने बघितलं की आता याला मारायचं कसं, तो छकड्यात घुसणार होता आणि ते जे टोक असतं ते वर देऊन आपटणार होता भगवंतावर. म्हणून तो त्या हिशोबाने निघाला, आला तो. तोपर्यंत भगवान थोडे जागे झालेले होते. आणि भगवान काय करत होते? आपल्याच पायाचा अंगठा आपण चोखीत होते. नारद मुनी आले त्या ठिकाणी. नारायण 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 नारायण. म्हणले, काय शोभतं काय? म्हणले, हाताचा अंगठा तोंडात घालतात ते माहितीये. म्हणले, पायाचा कसला अंगठा घालताय तोंडात, काय करताय? म्हणले, विचित्र सगळं. भगवान हसले. भगवान काय म्हणाले? सगळे माझ्या चरणाची रज तोंडात घालतात आणि लावतात, मला बघायचं अशी काय विशिष्ट चव आहे म्हणून घालतो. काय तरी उत्तर. भगवान म्हणा, नारद मुनी म्हणले, चांगलं आहे चांगलं आहे. म्हणले, करा असंच काहीतरी कौतुक करत बसा. तेवढ्यात नारद मुनींना दिसलं, आता संत होते, दिसलं शक्तासूर येतोय. प्रभू प्रभू, काय झालं रे? शक्तासूर येतोय. मी चाललो, ये म्हणले तू, मी बघतो. नारद मुनी गेले. शक्तासुराला तो त्या छकड्यात शिरला. कोणालाच दिसला नाही, दिसतच नव्हता. आणि त्याने तो असा वर उचलला. छकडा असा हळूच वर घेतला, कारण ते टोक लावायचं होतं. वर उचलतानाच भगवंतांनी आपल्या पायाच्या, उजव्या पायाचा उजवा अंगठा ठपकन त्या छकड्याला लावल्या. बरोबर 100 फूट वरती कोसळला. तो छकडा उलटा सुलटा होऊन दाडकन खाली पडला आणि त्याच्यातच तो शक्तासूर सापडून मेला. मेल्याबरोबर त्याच्यातून तो उत्कच नावाचा गंधर्व उत्पन्न झाला. त्याने भगवंताला नमस्कार केला. भगवंताने आशीर्वाद दिला आणि त्याचा उद्धार झाला. महाराज सगळे धावत आले. एवढा मोठा आवाज कसला झाला, आवाज कसला झाला? कन्हैया सगळ्यांना बघून रडायला लागले. आता पुढे हसत होते, आता सगळ्यांना बघून रडायला लागले. मैया लगेच काळजी करायला लागली, माझ्या मुलाला काय झालं, माझ्या मुलाला काय झालं, इतक्या दिवसांनी पुन्हा हे अपघात, काय होतंय माझ्या मुलाला? म्हणून जवळ घेतलं, थोपटलं आणि निघून गेली आतमध्ये. कंसाकडे रिपोर्टिंग झालं. दुसरी पण विकेट पडली. शक्तासूर संपला. आता आणि काय करायचं, काय करायचं, काय करायचं? आणि एक पात्र होतं तिथे, राक्षस. ते काय म्हणालं? अजून आपल्याकडे पुष्कळ राक्षस शिल्लक आहेत. आता कोणाला पाठवणार? तृणावत. अरे हा दिसत नव्हता, याला पण त्यांनी बघितला म्हणाले. आता तृणावतला बघणार नाही का? म्हणाले, नाही बघणार म्हणाले, कारण तो वावटळीचं स्वरूप आहे, वादळ. सगळ्या गावकऱ्यांना वाटेल वादळ आलंय, कोणाला काहीच कळणार नाही कोण आहे काय. बोलवलं, हाक वाले. तृणावत हजर झाला. तृणावत म्हणजे अगदी बारीक 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 कर्ण असलेला, वादळाचं स्वरूप असलेला राक्षस. तो काय म्हणाला? मी काम फत्ते करतो. हौस म्हणला,
आत्तापर्यंत जे 2 पाठवले ते असंच पडत होते. आता तू बघ काय करायचं. म्हणजे काय काळजी करायचं कारण नाही. मी वादळात त्याला वरच उडवून लावीन. मी काही मारामारीच्या भानगडीत पडणारच नाही. वादळीच्या स्वरूपात त्याला वर नेईन आणि खाली आपटून टाकेन, म्हणजे मरेल. बरं म्हणलं, जा बघ बाबा तू पण तुझं नशीब आजमावून बघ काय होतं. आणि निघाला तृणावत. भगवंताला कळलं आणखी एक गोड पाहुणा येतोय. आणि भगवंताला मांडीवर घेऊन मैया पाजत होती. ओट्यावरच बसलेली होती. त्यावेळेला ओटे असायचे घराच्या पुढे. किती चांगली घरं होती पूर्वी. कौल असायचे, कौलं, गवत असायचं समोर, ओटे असायचे. आता गॅलरी सुद्धा नसते घरात, सगळं संपलंय. असो, ओट्यावर बसली होती मैया आणि पाजत होती. आणि तिथून समोरून वादळ यायला सुरुवात झाली. बघितलं कन्हैयाने येतोय. आता आईला आत पळवायला पाहिजे ना, नाही तर तो मला उडवणार कसा, नाही तर आईलाही उडवेल. म्हणून कन्हैयाने काय लीला केली, वजन वाढवायला सुरुवात केली स्वतःच. यशोदा म्हणते आतापर्यंत बरा होता, अचानक जड कसा व्हायला लागला, हा खूप जड वाटायला लागला. शेवटी कंटाळून यशोदा मैयाने खाली ठेवला आणि आतमध्ये काहीतरी काम करायला गेली. तेवढ्यात तिकडनं सगळं उडत होतं. घरं उडत होती सगळी, गोशाळा उडत होत्या, गाई बैल म्हशी सगळं उडत होतं आकाशामध्ये. बघितलं इकडे तिकडे सैरावायला, इकडे तिकडे आपटत होतं सगळं. एवढं ते जोरात झंझावात आलेला होता त्या वादळाचा. आणि ते वादळ आलं आणि त्याने कन्हैयाला गर्रकन वर घेतलं आणि आकाशात नेलं. सगळे ओरडायला लागले, कन्हैया 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 कन्हैया. यशोदा मैया सुद्धा धावत बाहेर आली. कुठे आहे माझा लाला, कुठे आहे माझा लाला. पाहतो तो वरती गरगर 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 फिरतोय वादळामध्ये. मैया घाबरली, धाडकन बेशुद्ध पडली. आणि त्या राक्षसाने आपलं मुख प्रगट केलं. भगवान हसतच होते गोलगोल फिरत असताना सुद्धा. भगवंताने एकदम गळा पकडला त्याचा आणि दाबायला सुरुवात केली. तो म्हणतो अरे सोड सोड सोड. भगवान फक्त हसतायत, काही बोलत नाही. आणि इतक्या जोरात गळा दाबला त्यांनी, गारकन डोळे फिरवले. त्या राक्षसाने जीभ बाहेर काढली आणि धाडकन तो राक्षस खाली पडला. आणि भगवान त्याच्यावर हलगत खाली आले. हसत होते. सगळे धावले. यशोदा मैया जाग आली तिला, ती पण धावली. पुन्हा भगवान रडायला लागले. पुन्हा भगवंताला घेतलं, थोपटलं, आतमध्ये घरात घेऊन गेली. कंसाकडे रिपोर्टिंग. तिसरा पण संपला. आता म्हणाले काय करायचं. तेव्हा कंस म्हणाले आता जरा थांबा, तुमच्या अकला चालवू नका. 3 जण आता गेलेली आहेत, आपण 4था आत्ता पाठवला तर त्यांना संशय येईल की हे सगळे राक्षस कोण पाठवतंय. गोकुळातले लोक हुशार आहेत, समजेल त्यांना, गडबड होईल. त्यामुळे आता काही थोडे दिवस शांत बसूया आपण. ते थोडे दिवस शांत बसले. काही कोणी राक्षस बिक्षस पाठवला नाही. आणि मग गोकुळामध्ये नित्याचे व्यवहार व्यवस्थित चालू होते. एक दिवस नारद मुनी, संत काय महाराज, संतांची किती कृपा असते. भगवंताच्या जवळ नेण्याचं काम संत करत असतात. अगदी देवाला सुद्धा. आकाशामध्ये विहार करत होते नारद मुनी. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण. कुठे आले? कैलास पर्वतावर आले. तो गोड ध्वनी नामाचा ऐकला आणि महादेव समाधीत होते. महादेवांचे डोळे उघडले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. किती गोड भजन, किती गोड भजन. महादेवाने नारद मुनीला पाहिलं. नारद महर्षींनी नमस्कार केला. महादेव म्हणले, नारद मुनी इकडे कुठे आला? तुम्हाला जाग करायला आलो. का म्हणाले? अहो तुमच्या भगवंताचं पुन्हा बालरूप आलेला आहे, जन्म झाला आहे. बालरूप बघायला जाताना नेहमी, म्हणून तुम्हाला आठवण करून द्यायला आलो. अरे हो की म्हणाले, कृष्ण जन्म झालाय ना, माझ्या रामाचा कृष्ण म्हणून जन्म झालाय ना, मला बघायला जायचं, मी आत्ताच जातो. आणि म्हणून भगवान शिवशंकर त्यांनी भगवान विष्णूला सांगितलं, प्रभो मी येतोय दर्शनाला, व्यवस्था करा. बाकी काही माहिती नसतं. भक्ताचं हेच लक्षण आहे, देवाला सांगायचं मोकळं व्हायचं आणि आपण काम करायचं. महादेव निघाले. जाता जाता नारद मुनी म्हणाले, महाराज हे असे जाणार आहेत का? घाबरतील ना सगळे, नाक बीक बघून. वेश वेश वेश, अरे हो हो बदलतो म्हणा. आणि मग संन्यासाचा वेश धारण केला. इतके सुंदर दिसत होते ना महादेव, काय वर्णन करावं महादेवाच्या सौंदर्याचं. कर्पूर गौरम, हा काय सुंदर सुंदर सुंदर. तोड नाही हो, तोड नाही. ते असेच राख पासून राहायचे ना महादेव, लग्नात सुद्धा. आणि तसेच आले होते. मी सांगितलं होतं तुम्हाला, शिवकथेमध्ये आहे ते वर्णन. आणि पुढे एकदा
गणपती बाप्पांना हा प्रश्न पडला श्री गणेशांना की माझी आई किती सुंदर दिसते. आणि मग त्यांनी विचारलं महादेवाला, बाबा तुम्ही हे का बरं असं रूप धारण केलं? आई बघा किती सुंदर आहे, तुम्ही नको का तसं सुंदर दिसायला? महादेव हसले, कारण लहान मुलाचा प्रश्न तो, जा बरं तुम्ही पण काहीतरी वेगळं रूप धारण करून या. बरं, महादेव म्हणले बरं ठीक. आणि काय व्हायचं, महादेवाजवळ जायची हिंमत नाही ना कोणाची. कार्तिक स्वामी पण लांबून दचकून नमस्कार करायचे. गणेशाचं असं नव्हतं, धावत जायचे. पार्वती माता घाबरायच्या की हे काहीतरी उद्योग करून धावायची मागे त्याला पकडायला. हे जाऊन सरळ महादेवाच्या मांडीत, ते समाधीत बिमाधीत असतील ते बघून घेतील. का, कोण होतं? गणेश, विष्णू होते. सरळ जाऊन मांडीत बसायचे. आणि महादेव पण बिलकुल, महादेवांना आनंद व्हायचा. तसं महादेव गेले आणि महादेवाने कपडे बिपडे बदलून काय सुंदर दिसायला लागले हो महादेव. आणि आले पुढे. महादेवाला पाहिल्याबरोबर श्री गणेशाने पाहिलं, वडिलांकडे बघितलं, आईकडे पाहिलं, वडिलांकडे बघितलं, आईकडे पाहिलं. आणि हळूच खाली वाटले महादेव, कानाच आहे ना, तुम्ही आपले नेहमीच्याच रूपात बरे दिसतात तसेच या. का बाबा? हो, तुम्ही माझ्या आईपेक्षा सुद्धा सुंदर दिसता आणि माझ्या आईपेक्षा कोणी सुंदर दिसावं असं मला वाटत नाही. काय गणेश आहे बघा. मग हसले भगवान महादेव आणि गेले आणि पुन्हा नेहमीच्या स्वरूपामध्ये आले. तसं तपस्वी वेश धारण केला महाराज. इतके सुंदर दिसत होते, दाढी वगैरे, हातामध्ये ते चिमटा घेतलेला. अलख निरंजन, अलख निरंजन करत निघाले. आणि कुठे आले? गोकुळामध्ये आले. आणि नंदबाबांच्या घरामध्ये गेले. नंदबाबांच्या घरासमोर, घरामध्ये अंगण होतं, अंगणात गेले आणि हाक मारायला गेले, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. कोणी आलं नाही घरातून बाहेर. 10-15 मिनिटं हाक मारत होते. तोपर्यंत शेजारच्या वाड्यामध्ये एक गोपी होती, ती आली. तिने पाहिलं, म्हणले, बाबा किती वेळापासून उभा आहे तिथे, मी बघते तुम्हाला, काय हवंय? भिक्षा हवी आहे का? ते बहुतेक घरात दिसत नाहीये यशोदा, तुम्ही माझ्याकडे चला, मी तुम्हाला भिक्षा घालते. महादेव म्हणाले, देवी, आम्ही ज्या दारात एकदा उभं राहिलो तिथून परत दुसऱ्या दारात जात नाही. अहो मग भिक्षा नाही मिळाली तर नको मिळू दे. हट्टी असतात भक्त. आता हे सगळे हट्ट भगवंताला पुरवावे लागतात. ते काय म्हणले, नाही हलणार मी इथं, मी इथे उपाशी राहिलो तरी चालेल, पण आता इथे या दारात आलोय ना, दुसऱ्या दारात मी जाणार नाही. बरं म्हणाले, आता काय करावं, तुमचा तसा संकल्पच असेल तर आम्ही काय करणार. पुन्हा सुरुवात केली, अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. ती गोपी निघून गेली. आणि महादेवाने वर असं वैकुंठामध्ये पाहिलं, कारण भगवान नारायण शेषशय्येवर पहुडलेले होते. त्यांना सांगितलं, काय हे प्रभू, आम्ही इतक्या दुरून तुमच्या दर्शनाला यावं आणि तुम्ही दर्शन सुद्धा देत नाही. भगवान हसले, उठून बसले, नमस्कार केला. म्हणाले, भगवंत मी तरी काय करू, बालरूप सध्या आईच्या ताब्यात आहे, इथे मी काही करू शकत नाही. आता आईने पाठवलं तर येणार, पण मी व्यवस्था करतो काहीतरी, आपण काळजी करू नका. मग काय केलं, योगमाया. पुन्हा एकदा योगमायेचं स्मरण केलं आणि योगमायेला सांगितलं, जा जरा बघ गोकुळामध्ये भगवान आलेले आहेत, त्यांची काहीतरी व्यवस्था कर. आता त्या योगमायेने बघितलं की गोकुळात कोण अनुपस्थित आहे, कुठली गोपी नाहीये ते बघितलं. इथे पूर्णमासी नावाची एक गोपी होती, ती नेमकी काशीला गेलेली होती. तिचं रूप योगमायेने धारण केलं आणि ती बरोबर त्या वाड्यात आली आणि तिने महादेवाला पाहिलं. तिच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. तिने पहिला नमस्कार केला महादेवाला. नमस्कार केला म्हणजे थांबा मी जाऊन पाहते. आणि ती गोपी वर गेली घरामध्ये. तर यशोदा आपली बाळाशीच गप्पा मारत होती. त्याला नाहू माखू घातलं, त्याला पाळण्यात घातलं. अरे झोपणारे बाबा, झोपणारे बाबा, का जागा राहतोस आज, एरवी बरा झोपतोस, आज का जागा. आता तिला काय माहिती आहे का जागा आहे. मित्र उभा आहे ना बाहेर, जायचंय ना तिथे खेळायला, सवंगडी म्हणता ना मी, सवंगडी उभा आहे बाहेर, कसं झोपेल. ती एवढं बोलते, अरे झोपणारे बाबा. जोरात झोका देऊन पाहिला, हळू पाहिलं, बोरडून पाहिलं, प्रेमाने झालं, नाहीच झोपत. आगा 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 यशोदे काय करते हे, जबरदस्ती कशाला झोपवली त्याला, नाही झोप येत तर नको. अगं बघ म्हणले, सकाळपासून ते मागे लागले, त्याला चांगलं नाऊ घातलं, खाऊ घातलं, पिऊ घातलं, आता झोपायला झोपतच नाही. जाऊ दे म्हणले, ते आधी मी काय सांगते ते ऐक. फार मोठे साधू आलेले आहेत खाली, त्यांना काहीतरी देशील, जरा बघशील, दानधर्म करशील. अगं 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 विसरलेच म्हणाले मी. ह्याच्याकडे लक्ष असलं की माझं कुठेच लक्ष नसतं, कळलं. बघतो ह्याच्याकडे लक्ष असलं की माझं कुठेच लक्ष नसतं. बघ बघ मला सांग काय काय घेऊया. मग तिने धान्य घेतली 7 प्रकारची दान करण्यासाठी
आणि म्हणजे अगं थोडं काहीतरी हिरे माणिक मोती वगैरे पण घे, पटलं पाहिजे की कोणीतरी साधू आहे म्हणून तिने थोडंसं रत्न बित्न घेतले आणि खाली आली. मागताना म्हणाले, भगवंत मी यायला जरा उशीर लावला, माझा मुलगा झोपत होता ना म्हणून जरा दान द्यायला उशीर लागला, हे आपण सगळं घ्या. मैया हे सगळं मला नको आहे, मला तुझ्या मुलाचं दर्शन हवंय, त्याला घेऊन ये. अहो बाबा तो आत्ताच झोपलाय. नाही म्हणजे मला हे सगळं कशाला हवंय, हे सगळं मला नको आहे, तुझ्या लल्लाला एकदा घेऊन ये. पण तुम्ही हे दान तर घ्या. अगं हे काय देतेस मला, ही दगड, हिरे माणिक मोती दगड तुला पाहिजे असतील तर याच्यापेक्षा श्रेष्ठ हिरे माणिक मोती मी देतो. भोलेनाथ बघा हा अलाख निरंजन म्हटलं आणि त्यांच्या ते जे वाडगं होतं त्यात भयंकर असे रत्न, जडीत सगळी रत्न आली छान, हिरे माणिक मोती ते त्यांनी टाकले ताटामध्ये. वैकुंठामध्ये भगवंतांनी कपाळावर हात मारला. अहो हे कशाला केलं, आता आई देईल का? आई घाबरली, हे कोणीतरी मायावी दिसतोय म्हणाले, ह्याला मुलाला कसं देऊ मी? पटकन मागे सरकली आणि ती जी होती ना गोपी तिला म्हणली, अगं कोण आहे तू? म्हणते साधू आहे, ते कोणतरी जादूगर दिसतोय म्हणले, कोणीतरी विचित्र दिसतंय, मायावी दिसतोय, मी कसं माझ्या मुलाला याच्या हातात देऊ म्हणाले. बघितलं रे कसं हिरेमाणिक मोती काढलंय, कोण आहे? मग भगवंताच्या लक्षात आलं की आपण काय केलं. भोलेनाथ हो काय बोल. मग भोलेनाथ म्हणाले, मैया मला या सगळ्याची अपेक्षा नाही, मला फक्त तुझ्या लल्लाच्या दर्शनाची अपेक्षा आहे, त्याला घेऊन ये. नाही 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 नाही, तुमच्या आधी तुमच्यासारखे बरेच मायावी येऊन गेले, माझ्या मुलावर नजर टाकली, त्याच्यावर केवढी संकट आली, आता मी नाही माझ्या मुलाला खाली आणणार आहे, अजिबात मुलाला मी माझ्या खाली आणणार नाही. तेव्हा ती जी गोपी होती तिने समजवलं की अगं तसं नाहीये, मी यांना चांगले ओळखते, मी सारखी काशीला जाते ना सत्संगला, हे त्या काशी नगरीमधले मुख्य साधू आहेत, काशीनाथ. कारण होते प्रत्यक्ष काशीनाथ, ते मुख्य साधू आहेत म्हणले. मी यांच्याच सत्संगला जात असते, यांच्यामध्ये तेज भरपूर आहे, यांच्या आशीर्वादाला फार किंमत आहे, तू काही काळजी करू नको, घाबरू नको, आण मुलाला. ती म्हणली, हे बघ तू सांगतेस म्हणून मी आणते, पण मी लांबून दर्शन देईन, चालेल म्हणते. ती गेली आणायला वरती. इकडे महादेव बराच वेळ खाली उभे राहिले आणि वरत वैकुंठाकडे पाहिलं. भगवान दर्शन देताय का हे सगळं वेश उतरवून? थांबा थांबा, घाई करू नका म्हणले, जरा थांबा. लक्ष्मी माता म्हणाले, हे काय? अगं म्हणते सगळ्या हट्टी भक्तांचे हट्ट मला पुरवावे लागतात आणि सगळ्यात हट्टी कोण असतील तर हे आहेत म्हणले. भगवंताचा सगळ्यात प्रिय भक्त कोण असेल तर महादेव, आणि महादेवाचे सगळ्यात प्रिय भक्त कोण असतील? विष्णू. एकाच आत्म्याचे निरनिराळे. थांबा थांबा म्हटले, आता आई अंडेच आहे. आईला प्रेरणा दिली, आईने लल्लाला घेतलं. लल्ला झोपलाच नव्हता, झोपणारच नव्हता, तो घेतलं, उड्या मारत मारत अगदी अंगावरती, असं कधी भेटतोय कधी नाही. आणि यशोदा मैया खाली घेऊन आली. बघितलं ना महाराज, नजरा नजर झाली. वैकुंठामध्ये एक कैलासामध्ये पृथ्वीवर बालरूप पहिल्यांदा. अतिशय डोळ्यातून पाणी यायला लागलं, आनंदाने, अतिशय आनंदाने पाणी यायला लागलं. आणि काय म्हणाले महादेव, मैया एकदा माझ्याकडे दे ना, मला त्यांचे चरण स्पर्श करायचे. नाही 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 नाही, मी हातात देणार नाही, लांबूनच तुम्हाला काय करायचं ते करा. तेव्हा तिथे जी गोपी होती, जी योगमाया होती, तिने प्रार्थना केली महादेवाला, मनाने संभाषण, की तुम्हीच आता गुप्त रूपाने दर्शन घ्या म्हणाले. महादेव नाही तर हे काही खरं नाही. तेव्हा महादेवानी आपलं रूप तसंच ठेवून, मूळ रूप, सूक्ष्म रूप, त्याच्यातून ते बाहेर आले आणि हळूच जाऊन कन्हैयाच्या पाया पडले आणि परत जागेवर आले. तेवढ्यात त्या गोपीने देखील महादेवांचे चरणाची माती घेतली आणि कन्हैयाला लावली. आणि वरती वैकुंठात भगवान विष्णू कृतार्थ झाले. आहा हा हा हा, आज मी कृतार्थ झालो, महादेव माझ्या दर्शनाला आले, हे ऋण मी चुकवू शकणार नाही. भगवान श्रीहरी म्हणतात. लक्ष्मी माता म्हणली, कसलं ऋण? अगं महादेवांचा कधी बालावतार होत नाही, पण ते दर्शनाला आले, त्यामुळे ते बाल अवतार होत नाही तर मला दर्शनाला जाता येणार नाही, हे मोठं ऋण चढलंय म्हणले माझ्यावरती. महादेवांनी दर्शन घेतलं आणि महादेव म्हणले, काय गोष्टी करता म्हणाले भगवान श्रीहरी, उलट तुमच्या चरणाचं दर्शन मला झालं, याचं ऋण मी कसं उतरवणार म्हणाले, ते सांगा. आणि महादेव शांतपणे उभे होते. झालं काम त्यांचं, अतिशय आनंदी झाले आणि परत जायला निघाले. तेवढ्यात यशोदा मैया म्हणाली, बाबा हे घेऊन जा ना म्हणाले, सगळे हिरे माणिक मोती. अगं ठेव ती दगड तुला म्हणाले, मला काय करायचंय, मी मला माल झालोय म्हणाले, आज आज मला आणखी काही नको.
मला जे पाहिजे होतं ते मिळालं, माझ्या भगवंताचं दर्शन मला झालं, आज कृतार्थ मी झालेलो आहे म्हणाले. आणि भजन करत 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 महादेव तिथून निघून गेले. जसं निघून गेले तसं महादेवांच्या पावलाखाली फुलं 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 सगळी येत गेली. ते बघून नंद बाबा समोरून येत होते, त्यांच्या समोरच महादेव अदृश्य झाले. आणि आल्यावर पाहिलं फुलंच फुलं फुलंच फुलं. आणि ती जी योग माया होती ती रडून रडून त्या फुलांवर डोकं ठेवत होती. तेव्हा नंद बाबा आले आणि म्हणाले, अगं हे काय, कोण आलं होतं? तेव्हा त्या म्हणाले की फार मोठे साधू आले होते म्हणाले, यांचे सखा आले होते म्हणाले. असं म्हणाले, यांचे सखा आले होते म्हणाले, खूप मोठे साधू आहेत म्हणाले, तुम्ही पण नमस्कार करा नंद बाबा, तुमचं कल्याण होईल. यांनी नमस्कार केला आणि योगमाया देखील बाहेर पडली आणि अदृश्य झाली. यशोदा मैया बघतच बसली, हे काय चाललंय. आणि कन्हैयाकडे वळून यशोदा मैया म्हणते, अरे लाला, कोण आहेस तू? कोण कोण येतं तुला भेटायला? राक्षस काय येतात, देव काय येतात, साधू काय येतात, नेमका कोण आहेस तू? गोड हसला कन्हैया. काय बोलणार, लहान होते, जाऊ दे म्हणते, चल झोप, आता झालं ना तुझं काम, आता झोप. परत पाळण्यात घेतलं आणि हलवत बसली. माया कशी असते बलवंत बघा, पोरगा देव आहे पण तरी पाळण्यात घालून झोका, ही लीला असते भगवंताची. आणि झालं. हळूहळू हळूहळू भगवान आता मोठे होऊ लागले, रांगू लागले भगवान, इकडून तिकडे इकडून तिकडे. इतके रांगायचे चपळतेने की पकडता येणं कठीण होत होतं. दाऊ भैया पण चालत होते आणि कन्हैया रांगत होते. एकदा दाऊ भैया असं बसले होते, काहीतरी विचार करत, लहानच होते, विचार करत बसले होते. तेव्हा ताक घुसळत असताना रोहिणी माता आणि यशोदा भैया दोघी हसू लागले की हे काय लहान पोरगे विचार करत बसलंय. कन्हैया तिथेच होते. तेव्हा विचारलं, दाऊ काय विचार चाललाय? म्हणजे आई, तुला सांगितलं होतं मी, या काळ्या गायीच्या जवळ तू कान्हाला ठेवू नकोस. का रे बाबा, बघ तिची सावली पडली आहे आणि कसा काळा झालाय तू. लहान मुलंच ती हसायला लागल्या, मुले पुन्हा खो 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 हसायला लागल्या. अशा सुंदर लीला सुरू झाल्या होत्या. मग आता भगवान तुरुत 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 चालायला लागले. घरामध्ये गप्प बसणार आहेत का? इकडे तिकडे पळायचे, वासरांच्या शेपट्या धरून ठेवायचे. वासरं पळाले की हे फरफटत जायचे मागे, अनोळखी माणसांच्या मागे जायचे. त्यांनी वळून बघितलं की हू करून पळायचे पाठीमागे. इकडे जा, तिकडे जा, ओढ्यावर जा, आग लागली असेल तिथे जा, काट्याकुट्यामध्ये जाऊन बसा, सर्प असतील तिथे जा. भ्यायचे ना. प्रत्येक गोपी त्यांना पकडायचे आणि घरी आणून सोडायचे. सोडलं की परत हे बाहेर. ते सारखं चालू होतं, सारखं चालू. हळूहळू हळू मोठे होत गेले. मग सवंगडी सापडले, पेंद्या, वाकड्या, बोबड्या सगळे होते महाराज. आणि मग यांची टीम होती सगळी. आता पटापट थोडं पुढे जाऊया. यमुना काठी हे सगळी मित्रमंडळी बसायचे. ते बाकीचे मित्र काय म्हणाले भगवंताला, भगवंता तुझ्या घरी काय, तू श्रीमंत आहेस बाबा, दही दूध मक्खन सगळं तुझ्याकडे आहे, आम्हालाच काही मिळत नाही. आमच्या घरात जे होतं ते सगळं मथुरीला जातं म्हणाले. आपल्या पोरांना मिळायला नको का? हे का, आपल्या पोरांना मिळायला नको? तू काहीतरी व्यवस्था कर आमची. मग भगवान म्हणाले, ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. तेवढ्यात ते सगळे काय म्हणाले, तिथे तो मनसुखा नावाचा एक तो गोड बोलणारा होता महाराज. तो काय म्हणाला, कन्हैया, अरे आम्ही सगळे तुझे सैनिक आहोत, तू आमचा सेनापती आहेस, राजा आहेस तू, मग तुझ्या सेनेने असं दुबळं राहून चालेल का? जा आमच्यासाठी माखन घेऊन ये. भगवंतांना पटलं ते. बरं म्हणाले, तुम्ही इथे बसा, मी जाऊन घेऊन येतो. गेले भगवान. गेले. त्या सगळ्या गोपिकांना माहीत होता हा येणार आहे म्हणून त्या लपून बसल्या आणि त्यांनी काढून ठेवलं होतं माखन. की आला की याला धरायचं, त्याला आनंद व्हायचा फार. त्या सगळ्या गोपिका लपून बसल्या. भगवान घरात शिरले आणि इकडे तिकडे इकडे तिकडे शोधू लागले, कुठे आहे का, कुठे आहे का. एक उखळ वरती सापडलं, माठ लावलेला. चढले आणि त्या मटक्यातून मस्त खायला सुरुवात केली. 2 गोळे काढले आणि खाली उतरले. उतरल्याबरोबर सगळ्या गोपिका गोळा झाल्या तिथे आणि धरला. काय रे म्हणले, चोरी करतोस? नाही ग, मी चोरी कशाला करू, माझ्या घरातच एवढं सगळे, मी चोरी कशाला करू? तुमच्या त्या माखनमध्ये मुंग्या आहेत का ते बघत होतो. हो का, मुंग्यात का बघत होतात? मग हातात घेऊन बाहेर कशाला चालला होता? अगं नाही ग, मी ते व्यवस्थित जागेवर काढून ठेव, कसं मांडलंय तसं मांडत होतो. हे काही नाही म्हणलंय, आता आम्ही आत्ताच्या आत्ता तुला धरणार आणि यशोदा मैयाकडे घेऊन जाणार आणि तिला सांगणार की बघ कसा चोरी करतो ते. तिला विश्वास बसत नाही ना. नको ना ग असं करू, नको ना मैयाला सांगू, तू काय म्हणशील ते मी करेन. ठीक आहे, आम्ही एका अटीवर तुला सोडू. काय काय करावं लागेल? आम्ही सगळ्या तुझं चुंबन घेऊ
सगळ्यांसमोर घेणार, मला लाज वाटते. अरे झालं म्हणलं कसली लाज वाटते तुला, लहान तर आहे एवढूच. आणि सगळ्यांनी मिळून चुंबन घेतलं गालावर, आई 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 ओरडू लागले भगवान. आणि बस झालं सगळ्यांचं. किती जोरात घेता, किती लहान आहे मी, माझे गाल सगळे सुजवले, काही कळतं का नाही तुम्हाला? आता झालं ना मनासारखं, आता तरी मला द्या. नाही म्हणले, नुसतं एवढ्यावर सोडणार नाही. आम्ही असं ऐकलंय तू फार सुंदर नाचतोस म्हणे, नृत्य करतोस. हो म्हणले, मी छान नृत्य करतो. होय ना, मग आता नाचून दाखव, तू नाचून दाखव मग तुला सोडणार. बरं म्हणाले. मग असे असे हात करायला सुरुवात केले, ठुमके लावायला सुरुवात केले, नाचायला सुरुवात केलं भगवंतानी. आणि वरती नारद मुनी हसतायत, वा 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 म्हणले, काय नाटक आहे म्हणाले. भगवान नाचवतायत, भगवंत एवढे योगी मुनी ध्यानी बसले, ध्यान करत तिकडे जात नाही. आणि या गोपिका बघा म्हणले कसं नाचवतायत परत ब्रह्माला. तेव्हा वरती लक्ष्मी मातेने प्रश्न केला, प्रभू हे काय म्हणले, आम्ही एवढी चरण सेवा करतोय, असं तर कधी आम्हाला तुम्ही दाखवलं नाही, आमच्यावर अशी कधी कृपा केली नाही, हे काय म्हणले. अगं हे सगळे करोडो वर्षापासून साधना करणारे साधू आहेत. आणि त्यांची संकल्पना होती, मनामध्ये संकल्प होते की आम्हाला एकदा भगवान आमच्या मुलाप्रमाणे प्रेम करायचं आहे भगवंतावर. आता सगळ्यांनाच कुठे मी आया बनवत बसू, दोन आहेत त्याच मोठ्या आहेत म्हणले, आता आणखी कुठे. म्हणून मला हे सगळं करावं लागलं. म्हणून मी यांना गोपिका म्हणून जन्माला घातलं. तू नीट दिव्य दृष्टीने बघ, ते सगळे साधूच आहेत. कारण याला मध्ये नाचवत ठेवून बाकीच्या गोपी नाचत होत्या आजूबाजूनी. लक्ष्मी मातेने पाहिलं तर त्या गोपिकांच्या ठिकाणी प्रत्यक्ष ऋषी दिसू लागले नाचताना. आणि मध्ये नारायण भगवान श्रीकृष्ण नाचत होते. नारदांनाही कौतुक वाटलं त्या गोष्टीचा. पुन्हा गोपी दिसायला लागल्या. लक्ष्मी मातेने नमस्कार केला, नारदाने नमस्कार केला, आणि भगवान विष्णू म्हणजे भगवान श्रीकृष्ण नाचत होते. आणि काय म्हणले गोपिकांना, अगं बस कर ना ग बाई, माझे कंबर दुखायला लागलं, माझे पाय दुखायला लागले, अजून किती नाचवणार आहे. तेवढ्यात एक गोपी काय म्हणली, आम्हाला नाचवतोस ते 84 लक्ष जन्मात तेव्हा चालतोय. साधू बरोबर होतं की नाही लक्षात. आता नाच म्हणले, आता पुन्हा आम्हाला काही संधी सापडायची नाही, नाच म्हणले. पुन्हा भगवंत नाचतात, अगं बस कर ना ग बाई, माझी कंबर दुखायला लागली, अमकं दुखायला लागलं. म्हणले नाही, अजून नाच थोडा. मग नाचता 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 भगवंतांनी त्यांच्यावर मोहिनी टाकली. मोहिनी टाकल्याबरोबर सगळे गुंग झाले आनंदामध्ये भगवंताच्या. हे हळूच तिकडनं इकडे तिकडे बघून मधून सटकलेच नव्हे, तिथे ठेवलेल्या सगळ्या वाट्या उचलल्या आणि बाहेर धूम पळत यमुना नदीच्या काठी आले. आणि सगळ्यांना माखन दिलं. सगळ्यांनी माखन पोटभर खाल्लं आणि म्हणाले, वा रे वा सेना. म्हणाले, सेनापतीचा जीव धोक्यात होता आणि इथे सेना आराम करते, अशी कधी सेना म्हणले कामाची. आता मी काही जाणार नाही म्हणाले परत कधी. मनसुखा म्हणलं, नाही बाबा तू आमचा सेनापती गेला खड्ड्यात. म्हणाले, कोण जीव धोक्यात गेले, केवढं नाचवलं, केवढं कंबर दुखते माझं. अरे आम्ही हातपाय दाबून देतो तुझे, पण तू जा परत. नाही जाणार, तुम्ही सगळे माझ्या बरोबर असलात तरच पुढच्या वेळेला जाऊ. ठीक आहे म्हणले, बाबा येतो पुढच्या वेळेला तुझ्या बरोबर. मग ठरलं आता कुणाच्या घरी जायचं, कसं जायचं. सगळे ते टीम बघून आली होती प्लॅन, काय कसा करायचा काय नाही. तो एक उंच गोप होता, तो आला तिथं आणि तो काय म्हणला, कृष्णा मी एक घर बघून ठेवलंय, त्या घरात कोणी नसतं, त्या सगळ्या गोपी बाहेर गेलेल्या असतात. फक्त एक अडचण आहे, त्या घरामध्ये एक म्हातारा आहे, दिवसभर खाटेवर झोपलेला नसतो म्हणाले. पण नेमकं ते शिंक जिथे टांगलंय ना दह्याचं, त्याच्या खालीच आहे तो मक्खन ज्याच्यामध्ये आहे त्याच्या खालीच ती खाट आहे म्हणले. आता त्याला बाजूला करून ते काय करायचं, कसं मिळवायचं म्हणाले. कृष्ण म्हणला, आपण चल बघूया. सगळी टीम निघाली त्या घराकडे जायला. इकडे तिकडे भगवंत जेव्हा असे कावडे पावडे होऊन इकडे तिकडे बघा, एवढं सुंदर दिसायचे महाराज. आधी ते काजळ बिजळ भरलेलं, असे कमल नयन, काय सुंदर दिसायचे. आणि सगळे शिरले घरामध्ये. तेवढ्यात पेंद्या म्हणाला, अरे कृष्णा तुझ्या पायात जे चाळ आहे त्याचा आवाज येतोय बाबा, तो उठेल ना म्हातारा. कृष्ण म्हणले, हो काय, बरं म्हणाले. आणि असं करून चालायला सुरू. अरे तुझे कान बंद करून काय होणार आहे, आवाज तर येतोय ना म्हणाले बाहेर, सावकाश जरा, त्याला कडेवर घे रे म्हणाले. मनसुखा घेतला कडेवर कृष्णाला आणि बघितलं मडकं वरती आहे, खालती खाटेवर म्हातारा झोपलाय. आता काय करायचं, आता काय करायचं. कृष्ण म्हणाला, उंच गोप होता, तू असं कर, खाटेवर उभा राहा. म्हातारा असाही झोपलाच आहे, खाटेवर उभा राहा, एक पाय इकडे ठेव, एक पाय इकडे ठेव आणि मला कडेवर घे, मी काढतो. नीट बरं कृष्णा. हो हो काय काळजी करू, मी आहे ना, सेनापती आहे ना मी, चला. सगळे आजूबाजूने गोप उभे राहिले. खाटेवरती तो उंच गोप उभा राहिला, एक पाय इकडे एक पाय इकडे. द्या रे म्हणाले याला.
भक्त कुठे नमस्कार कुठे तप, आणि हा काय म्हणतो, द्या रे म्हणले याला. घेतला कृष्णाला आणि टाकला त्याच्या कडेवर, आणि यांनी उचलला बघा कृष्णाला. उचलल्या बरोबर याचा तोल गेला, कृष्ण सटकला खाली, आणि याला सगळ्यांनी झेलला. नेमका म्हातारा इथे आणि कृष्णाला इथेच झेलला, बाजूला केला, घाम फुटला सगळे. अरे काय मेलो असतो ना आता. नाही म्हणले परत आपण प्रयत्नांती परमेश्वर, कोण सांगतो, परमेश्वर. हा परत प्रयत्न करू म्हणाले. पुन्हा खाटेवर उभं राहिले, पुन्हा त्यांना उचललं, वरती नेलं, पुन्हा श्रीकृष्ण सटकले, पुन्हा त्याला धरलं, बाजूला घाबरले सगळे. तो मनसुखा विचार करत होता, आणि काय, अरे येडे आहात का रे तुम्ही सगळे, कृष्ण तुलाही कळत नाही का बाबा, काय झालं. अरे ह्याच्यावर उभं राहून काढायची काय गरज आहे, 4 जणांनी खाट उचला बाजूला करा. अरे हो की म्हटले, असं पण करता येतं की. मग सगळ्यांनी त्या हळूच खाट उचलली, बाजूला केली, आणि मग एकमेकांवर एक उभे राहिले, आणि भगवंत खात आहेत आपला आनंद. अरे आमच्या पाठी दुखायला लागल्या बाबा, उतर खाली, आम्हाला देतो का तू एकटाच खातो. अरे नाही, चव बरोबर आहे का, या गोपिकांना काही येतं का नाही ते बघतोय. हो का, सगळे खात होते. आणि मग हळूहळू हळूहळू खाली उतरवलं. उतरल्यावर नेमकं काय झालं, पुन्हा कोसळले, आवाज आला, धाडकन सगळे पळाले, आणि तो म्हातारा जागा झाला. त्यांनी काठी घेतली, अरे कृष्णा गरगर गरगर फिरवली. तोपर्यंत भगवंताच्या पाया खालून निसटले, बाहेर पळून गेले. सगळे यमुना नदीच्या काठी आले. वाचलो, तेवढा मोठा भयंकर प्रसंग आला होता. दम लागला, सगळे श्वास थंड करत बसले होते. हे काय म्हणते, सगळी ह्याची चुकी, ह्याला नीट धरता येत नाही, आम्ही एवढं सटकतो तरी परत 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 ते जाय म्हटले. तेवढ्यात एक जण आला, तो म्हटला काळजी करू नको, उद्या मी दुसरं घर शोधून ठेवलंय. त्या घरामध्ये प्रश्न एवढाच आहे, जायला एकच वाट आहे, त्याच वाटेने परत यायला लागतं. सावधान, गोपिका या वेळेला येतात, त्याच्या आत आपला सगळा कार्यक्रम आटोपला पाहिजे. 6:45 वाजत आलेले आहेत. ते म्हणले बरं ठीक आहे, बघू आपण आता काय करायचं. दुसऱ्या दिवशी सगळे शिरले बघा त्या घरामध्ये. सगळ्या गोपिका बाहेर गेलेल्या होत्या, आणि आतमध्ये एक खोली होती. त्या खोलीमध्ये वरती शिंक्याला ते टांगलेलं होतं माखन, आणि त्या भिंतीला एक जाळी होती अशी लोखंडाची. बाकी बाहेर पडायला काहीच जागा नाही, चान्सच नाही. सगळे गेले, आपलं गोल करून उभे राहिले. नेहमीचे 2 का 3 थर मांडले. कन्हैया वरती गेला, एक एक खाऊ लागला. तेवढ्यात वानर आले. त्या खिडकीचा जो गज होता ना, तिथे वानर आले. वा प्रभो, राम अवतारात तर आम्हाला सगळं देत होतात, आम्हाला दिल्याशिवाय खात नव्हतात, आणि आता आमच्याशिवाय नाही म्हटले, तुमच्यासाठीच काढतोय. कन्हैया पण बघा, तुमच्यासाठीच काढतोय असं म्हणून त्या वानरांना भरवू लागले. ते गोप सगळे म्हणतात, अरे वाकायचं आम्ही, आमच्या पाठीवर तुम्ही खाऊ घालतोस. मरकटाना काय म्हणाले, अरे म्हणले मरकट नाही, तुम्हाला माहित नाही ते कोण आहे म्हणाले. खाऊ घातलं, आणि मग चल चल लवकर आटप, आणि मग खाल्लं, आणि थोडस यांना देणार. तेवढ्यात गोपी समोरून आली, आणि जायला एकच वाट होती. घाबरले सगळे, अरे उतर 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 खाली. ती मग समोर गोपी आली, आता पळायला कुठली वाट नाहीये, काय करायचं. काळजी करू नका, मी सांगतो तेवढं बरोबर करा. सगळ्यांनी डोळे मिटा, आणि मी सांगितलं उघडा की उघडायचे. ते सगळे सुरक्षित बाहेर पडतील. सगळे म्हणाले ठीक आहे कृष्णा, आता तूच आम्हाला वाचवणार आहेस. म्हणून सगळ्यांनी डोळे मिटले. पेंद्या संशयिक. आता भगवंत सांगतात सरळ करायचं ना. तो काय म्हणला, डोळे कशाला मिटायला सांगितले, हा नेमकं काय करणार आहे. म्हणून त्यांनी अर्धा डोळा असा उघडा ठेवला आणि अर्धा बंद केला. सगळे त्या गजातून बाहेर पडले, पण याने अर्धा डोळा उघडल्यामुळे हा अर्धा बाहेर नाही अर्धा आत असा लटकला. लटकल्याबरोबर ती गोपी आली, तिने काठी घेतली आणि मागून फटके मारायला सुरुवात केली. तो म्हणते कृष्णा कृष्णा कृष्णा. त्याला ओढून खेचून बाहेर काढला. कोणी सांगितलं म्हणले, अविश्वास दाखवतोस माझ्यावरती म्हणून अडकलास. कळलं, भगवंतावर अविश्वास दाखवला की माणूस अडकतो. म्हणून म्हणले विश्वास ठेवा माझ्यावर, मी सांगतो. ते मग बाहेर आला. पेंड्याला चांगलेच लागलं होतं महाराज. झालं, तिथूनही नवीन नवीन शिकत होते काय काय करावं, कसं करावं. तेवढ्यात एक गोपी तिकडनं आली. आता शॉर्टकटमध्ये जातो, जरा 5 मिनिटं पुष्कळ आहे सांगण्यासारखं. मग ती गोपी काय म्हणाली तिकडनं, अरे कालच्या पोरींना कसला नादी लावतोस म्हणाले, त्यांच्या घरी जाऊन कसले माखन खातोस की आमकं करतोस म्हणाले. माझ्या अशी जरा माझ्या घरात येऊन चोरी करून दाखव. नाही तुझ्या शेंडीची गाठ बांधून खांबाला बांधला तर याद आला. अरे वा, बरीच हुशार दिसतेस तू कन्हैया. बघूया म्हणले कोण कोणाची शेंडी बांधतोय ते. हा, उद्या येतो म्हणले मी, बघ उद्या येतो सकाळी मी.
आता भगवान ते उद्या सकाळ राम असते तर सकाळीच गेले असते, आज सकाळ सांगतो तर रात्रीच जातो, कळलं की नाही. मग सगळी ती बाई मी ती गोपी आणि तिचा नवरा झोपला. तो नवरा बिचारा साधू होता, दाढी बिडी वाढलेली असते, छान वलकल नेसून आरामात शांत होता. आणि ती बाई गोपी झोपले होते दोघे रात्री. कन्हैया रात्रीच गेला आणि त्या साधूची दाढी आणि या गोपीची वेणी गाठ बांधली बघा आणि हळूच बाहेर पडला आणि सगळ्या सवंगड्यांना आणि गोकुळातल्या लोकांना सांगितलं, उद्या सकाळी लवकर हजर व्हा, इथून वरात निघायची आहे. लोक म्हटले कसली वरात, कोणाचं लग्न आहे, कळेल म्हटले, उद्या या तर खरं आणि सगळं वाजवायला घेऊन या. घरात बाहेर पडलं की वाजवायचं म्हटले. झालं, सकाळ व्हायला आली, ब्रह्ममुहूर्त. साधू महाराज उठायला लागले, एकदम दाढीला हिसका बसला. ती बाईची वेणी पण ताणली की ती म्हणली, हो हे काय करता म्हणाले. साधू आत्मा हे काय चाललंय, अगं मी कुठे काय चाललंय म्हटले, तूच ओढतेस माझी दाढी म्हणाले. नंतर लक्षात आला घोळ, ही दाढी आणि वेणीची गाठ पडलेली आहे. अरे बापरे म्हणले, हे कृत्य कोणाचं. साधू म्हटला, तू कन्हैयाला काही बोलली होतीस का. हो म्हटले, मी सांगितलं होतं तुझ्या शेंडीची गाठ. हा त्यानेच केलंय. आता त्याच्याशिवाय ही गाठ कोणी सोडवू शकत नाही. का बरं म्हणारे, दाढी कापा तुमची. काय वेडबीड लागलं काय म्हणले, काय कलियुग आहे दाढी बिडी करून स्वच्छ व्हायला निलेश महाराजांसारखं. काय अर्थ आहे काय म्हणले, साधूनी दाढी वाढवलीच पाहिजे. असं कर, तू तुझी वेणी कापून टाक. अहो काय कलियुग आहे का वापकट करायला, वेणी मोठीच असली पाहिजे स्त्रीची. मी नाही कापणार म्हणले, आमचं ते भूषण आहे. मग काय म्हणले, आता काय करायचं. आता एकच उपाय आहे, ज्यांनी बांधली तोच सोडवू शकतो. सगळ्यांच्या गाठी सोडवणारा आणि बांधणारा तोच आहे. संसार टाकणारा आणि संसारातून बाहेर काढून मार्गाला लावणारा तोच आहे. चल त्याच्याकडे म्हणत. बरं म्हणले, चला आता काय करणार. बायको पुढे, नवरा मागे, वेणी आणि दाढी चालली. जसं घराचा दरवाजा उघडला, पोरं नाचायला लागली, ताट वाजवायला लागली, वरात आली वरात आली वरात आली. लाजले, खजील झाले, करणार काय महाराज. करत 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 रस्त्यावरून जाता जाता सगळे एक एक जण त्यांच्या वरातीत सामीलच व्हायला लागला महाराज. अख्खं गोकुळ सामील झालं, काय छान वरात आहे म्हणून. आणि इकडे घरी कन्हैया लवकर उठले. अरे लल्ला लवकर उठलास. आई तुला गंमत दाखवायची, आता ना आपल्या घरात मोठी गंमत होणार आहे. काय रे बाबा, कसली गंमत. मला कडेवर घे आणि बाहेर चल, मग बघ तुला गंमत दाखवतो. कन्हैयाला कडेवर घेतला. आई बाहेर आली, तोपर्यंत समोरून वरात वाजत वाजत येत होती. बघितलं तर ते बघून हसायला लागली यशोदा मैया. हे काय म्हणाले. अगं म्हणले, यानेच केलंय ते. आई मी कुठे गेलो का, रात्रभर तुझ्याकडेच होतो, हे बघ कसे माझ्यावर खोटे आरोप करतात. यशोदा म्हणली, बरोबर आहे, रात्रभर. तोपर्यंत हा तिकडे विचकून दाखवतो. तेव्हा तो साधू म्हटला, आता तरी सुधर, शरण जा त्याला, बडबड करू नकोस. तेव्हा मनोमन ती शरण गेली. म्हणले, कन्हैया ती गाठ सोडव बाबा, केव्हाही माझ्या घरी आहे, आयुष्यभर खात राहा, माखत तुझ्यासाठी काढून ठेवीन, पण याच्यातून सोडव बाबा, मी तुला शरण आहे म्हटल्याबरोबर तो सगळ्या गाठी सोडवतो. त्यांनी फक्त डोळे मिचकवले आणि गाठ सोडली. आणि मग कन्हैयाचा जय जयकार करत सगळे निघून गेले. अशा पुष्कळ लीला आहेत. थोड्याशा लीला उद्या सांगितल्या, आता आपला टाइम झालेला आहे. हा उद्या सांगितलं थोड्याशा लीला, जेवढं होईल तेवढं कृष्णाचं चरित्र उद्या पाहू. आणि मग जे काही राहतं, कमी जास्त राहतं, ते पुढच्या भागवतामध्ये, प्रत्येक भागवतामध्ये एक एक कथा आपण घेतो, वेगवेगळ्या त्या पद्धतीने घेऊ. आपल्या कथा कुठे कुठे असतात त्याची माहिती व्हॉट्सअपवरती आपला ग्रुप आहे, भक्तियोग परिवार म्हणून, भक्तियोग आहे ना काय. हा, आणि कुठलं ते ॲप आहे आणि काय, टेलिग्राम, त्याच्यावर सत्संग नावाचा ग्रुप आहे. त्या सगळ्यावरती प्रवचनं पण येतात झालेली आणि कुठे कार्यक्रम आहे याची मुख्य माहिती मिळते. पण नुसत्या घरात बसून ऐकल्याने होत नाही, समोरून आल्यावर व्हायब्रेशन्सचा फरक पडतो आणि इथे चित्त शांत होतं. कारण सत्संगामध्ये देव, भगवंत आणि भगवंत, भक्त आणि त्याचं नाम तिन्ही हजर असतात. त्यामुळे पुष्कळशी प्रारब्ध आपली जळून भस्म होत असतात. म्हणून सत्संग हे तरुण जाण्याचं सहज साधन आहे. म्हणून सगळ्यांनी जिथे जिथे कथा असेल तिथे हजर राहा, कथा ऐका. नुसतं मी सांगतोय तेच नाही, कुठेही कथा असेल, कोणाचीही असू दे, ती भगवंताचीच असते. ते सगळ्यांच्या कथा ऐका, भगवंताच्या स्मरणामध्ये, आनंदामध्ये आपलं जीवन व्यतीत करा. झालेली सेवा सद्गुरुचरणी अर्पण करतो आणि येथेच काय का विरमतो. जानकी जीवन स्मरण, जय जय राम, विठ्ठल 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 विठ्ठल.
कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ जय श्री राम। आज बोबडा घ्यायचा होता, उद्या घेऊ। चला आरती रेडी आहे। श्रीराम समर्थ। जय जय भगवंता गुणवंता जय श्री कमलाकांता जय जय भगवंता सुधर्म स्थापाया अवतरसी तू या युगायुगासी निर्दाळुनी दृष्टा निज भक्ता होशी मुक्तीचा दाता जय जय भगवंता बोधामृत द्याया जनते ते निर्मियसी संता ते सात्विक भक्ती में त्वत्पद धरिता होशी मग आकळिता जय जय भगवंता ओवाळितो तुझला प्रेमाने श्रद्धायुक्त मनाने भक्ता कल्पतरू तू असता मग मनी कसली चिंता जय जय भगवंता क्षीरसागरवासी प्रभु असशी लक्ष्मी उभी चरणाशी अनंत नामानी निज भक्ता दाविसी रूप अनंता जय जय भगवंता गुणवंता जय श्री कमलाकांता जय जय भगवंता गोपाल कृष्ण महाराज की जय सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राधे 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 प्रभु हरे कृष्ण जय सिया राम।